Okay, today's topic is LSMC, location, sensation, modalism and cognitive. माहिती आहे तुम्हाला झालं का नाही LSMC? हवेश तो बघतोस केस लोकेशन, सेन्सेशन, मॉडलिझम आणि कॉग्निटिव्ह. हे का महत्त्वाचं आहे त्यासाठी आपलं काय काय झालं सोबत माहिती करून घेतली. त्याच्यानंतर काय घेतलं केस टेकिंग. टेक्निक्स जनरल केस टेकिंगचे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये तर आपण एक एक पार्ट आपण डिटेल्समध्ये बघायला. त्यातला हा पार्ट आहे तो LSMCचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा. तर हा पार्ट आपल्याला LSMCचं काम महत्त्वाचं आहे, कशासाठी महत्त्वाचं आहे, सिग्निफिकन्स काय आहे. आणि आपण ह्या फॉर्मॅटमध्ये जर चीफ कंप्लेंट आपण घेतली आहे, ॲक्च्युली हा कशासाठी घेतो आपण LSMCच्या चीफ कंप्लेंटसाठी घेतो. चीफ कंप्लेंट जे आता घेतो आपण ते चीफ कंप्लेंट ह्या फॉर्मॅटमध्ये घेतलं तर त्याचा आपण कशा पद्धतीने बेनिफिट होतो आणि काय त्याचं इम्पॉर्टन्स राहतं यासाठी आपण हे टूल आपण अंडरस्टँड करायचं आहे. युजली बरेचसे फिजिशियन्स, होमिओपॅथिक फिजिशियन्स, डॉक्टर्स हे डायरेक्टली लिहून देतात काय सिम्पटम्स असतील ते त्याप्रमाणे. आणि ही आहे ते मात्र आपल्याला स्वयंशिस्त लावलेली आहे. याला सिम्पटम्स चारही फॉर्मॅटमध्ये बसला पाहिजे, लोकेशनमध्ये, सेन्सेशनमध्ये, मॉडलिझम आणि कॉग्निटिव्ह. तर बेनिफिट आपल्याला कशा पद्धतीने होतो तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. म्हणून LSMC हे टूल एवढं इम्पॉर्टंट आहे की यू कॅन प्रिस्क्राईब फ्रॉम दॅट LSMC. तो प्रिस्क्रिप्शन करू शकतो आवश्यक. या लेवलला आपल्याला LSMC अंडरस्टँड, या लेवलला आपल्याला LSMC कळायला पाहिजे, या लेवलला आपल्याला LSMC लिहिता आलं पाहिजे, पुट डाऊन करता आलं. कुठलाही डिसिजन, कुठल्याही चीफ कंप्लेंट घेऊन येता येईल तर आपल्याला ते सॉर्टिंग करता आलं पाहिजे. कुठल्या सिस्टीममध्ये काय आहे, कसं आहे, कसं आहे, कसं आहे, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने लिहायचं, कशा पद्धतीने जायचं हे तुम्हाला आज तुम्हाला शिकवतो. सो डॉक्टर हानेमन त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला तसा LSMC त्याला काय म्हणतात, कंप्लीट सिम्पटम. दुसरं नाव काय, कंप्लीट सिम्पटम. त्याचा शोध कुठे लावला, कंप्लीट सिम्पटम कुणी पहिल्यांदा पडलं, बोनिगोसिन. माहिती आहे ना बोनिगोसिन? बोनिगोसिनची शोध लावला. तर बोनिगोसिनचं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर हानेमन नंतर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण बोनिगोसिननी पहिल्यांदा रेपॉर्टरी झाड लिहिली, पण जोहारच्या अगोदर रेपॉर्टरीवर काम करत होते डॉक्टर बोनिगोसिन. बोनिगोसिनचं कॉन्ट्रीब्युशन हानेमन नंतर बरेचसं आपल्यासाठी होमिओपॅथीमध्ये फार सिग्निफिकंट आहे, फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळं आपल्याला सॉर्टिंग करता आलं रेमेडीजचं किंवा त्या पद्धतीने आपल्याला जाता आलं. आणि त्याचं कारण बोनिगोसिनचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे की आपल्याला बोनिगोसिन समजून घेणं गरजेचं आहे. बोनिगोसिन कसा इव्हॉल्व झाला आणि कशा पद्धतीने बोनिगोसिननी त्यांनी होमिओपॅथीकडं सगळ्या गोष्टी इव्हॉल्व केल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सो ॲक्च्युली त्यावेळेस डॉक्टर हानेमनचा जो एरा होता, डॉक्टर हानेमन ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली, होमिओपॅथी जरा फ्लरिश व्हायला लागली. होमिओपॅथी फ्लरिश झाल्यानंतर ॲक्च्युली केंट येण्याच्या अगोदर, डॉक्टर केंट येण्याच्या अगोदर होमिओपॅथी ही आत्ता जे आपण समजून घेतो माइंड मेथड किंवा माइंडवरती आपण जे आत्ता सगळ्या गोष्टी खेळतो होमिओपॅथीमध्ये, तशी होमिओपॅथी नव्हती. होमिओपॅथी जशी आत्ता मॉडर्न सायन्स किंवा ॲलोपॅथिक फील्ड ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करते त्या पद्धतीने त्या लेवलला होमिओपॅथी फ्लरिश झाली होती. माइंडला इम्पॉर्टंट होतं पण फार अंडी इम्पॉर्टन्स फार नव्हतं. म्हणजे ठीक आहे, कन्कमिटंट किंवा लिमिट डिफरन्शिएशन ह्या सगळ्या गोष्टी होतं. आता बऱ्याच वेळेस काही मेथड्स असे आहेत की पूर्णपणे माइंडवरती सगळ्या त्या गोष्टी होतात. पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, त्याचं ज्या पद्धतीने मेडिसिन, बायोकेमिकल चेंजेस ह्या सगळ्या गोष्टींवरती होमिओपॅथी अंडरस्टँड करायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस. त्या काळामध्ये डॉक्टर हानेमन नंतर डॉक्टर हेरिंग म्हणून एक मोठे स्टॉलर होऊन गेले. त्यांची प्रॅक्टिस एवढी भयानक होती, तुफान होती. त्यांनी स्वतःचा होमिओपॅथिक हॉस्पिटल लेटरमध्ये होतं. म्हणजे डॉक्टर ग्रुप्स होतं रॉयल लेटन होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये.
डॉक्टर हेनरी स्कॉट ॲज अ फादर ऑफ अमेरिका, बट लंडनमध्ये सुद्धा त्यांचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन एकत्र हॉस्पिटल चालू केलं होतं. सो हे त्या काळचं. आता हे बिल्डिंग आहे का रे आपल्याला, काय आता डिमॉलिश केली बिल्डिंग? हां, असं वाटतं मला तर त्यावेळेस वाटतं. तसं आता आमचं हे हॉस्पिटल आहे, आमचा प्रयत्न आहे त्या लेवलला जाण्याचा. पॉसिबिलिटी त्या लेवलचं होणार नाही, पण आम्ही डेफिनेटली आमचा प्रयत्न चालू आहे. सो गोलीमोशन आपण थोडक्यात जरा समजून घेऊया, इलेक्शनची कन्सेप्ट समजून घ्यायची अगोदर. सो गोलीमोशन 1785चा त्यांचा वर्क आहे, नेदरलँडमध्ये आहेत ते. ही वॉज अ लॉयर बाय हिज डिग्री. डिग्री कुठली हिची? डॉक्टर ऑफ युट्रिस्को, म्हणजे काय डॉक्टर ऑफ बोथ लॉज, सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही सगळं. आणि ते हे होते सुप्रीम कोर्टात तिथे काम करत होते, म्हणजे वकील होते मोठे, ते नावाजलेले वकील होते. पण त्यांना होमिओपॅथीकडं कल कसा आला, काय आला पर्यंत करून गेलं. तर बेसिकली त्यांचा इंटरेस्ट हा का नाही 1810 पासून बॉटनीमध्ये डेव्हलप होत गेलं, 1810 पासून. त्याच्यामुळे काय त्यांची प्रॅक्टिस करत होते, बऱ्याच ठिकाणी ते फिरले. मेडिकल याच्यावरती त्यांचा अभ्यास फार होता बाबांमध्ये. पण त्यांचं हे करत असताना त्यांना बॉटनीचा अभ्यास करायला फार आवडायला लागला. बॉटनीचा अभ्यास करताना म्हणजे काय करायचे ते, इव्हन ते प्रॅक्टिस करत असताना सुद्धा सकाळी 9ला जायचे कोर्टात, 9 ते 2 त्यांचं कोर्टाचं कामकाज आवडायचे. 2 नंतर ते घरी यायचे आणि 2 ते 5 हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये ते फिरायला जायचे. आणि फिरून ते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना फार आवड असायची. ही वॉज अ ग्रेट बॉटनिस्ट. बॉटनीमध्ये त्यांनी भरपूर काम केले, डेव्हलपमेंट्स केले त्यांच्या ॲग्रिकल्चर. आणि त्यांच्या नावाने जीनस पण एक प्लॅन्टचे काही आहेत. ओके, सो त्यांचे बॉटनिकल रायटिंग्स पण जसे होमिओपॅथीमध्ये आहेत तेवढे त्यांचे आहेत. सो हे जे स्टॉलवर्ड आपण म्हणतो, डॉक्टर हानीमन असेल, हेरिंग असेल, गोलीमोशन असेल, हे स्टॉलवर्ड्सला डायमेन्शन्स नसतात, ते मल्टी डायमेन्शन्स असतात. एका डायमेन्शनमध्ये नसतात, मल्टी टॅलेंटेड असतात. त्यांचं ब्रेन त्या लेवलचं सतत ॲक्टिव्ह असतो. त्यामुळं त्यांचं बॉटनीचं पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. पण काय झालं, हे सगळं करत असताना ते 1810 पासून बॉटनीमध्ये काम करत आहेत, लॉयर म्हणून काम करत होते 1805 पासून. 1827 मध्ये त्यांना काय प्रॉब्लेम झाला, त्यांची हेल्थ डिरेंज झाली. हेल्थ डिरेंज म्हणजे काय झाली की त्यांना TB झाला, ट्युबरक्युलोसिस. तो पण प्युरलेंट ट्युबरक्युलोसिस. प्युरलेंट ट्युबरक्युलोसिस झाला. त्यांनी जवळजवळ सगळे फिजिशियन त्यावेळेस पाहते असते त्यांच्या तिथले, पण त्यांना काय मिळत नव्हतं. हे 1 वर्ष ते झुंजत राहिले. 1 वर्षानंतर पण त्यांचं काय क्युअर नव्हता किंवा बरं वाटत नव्हतं. म्हणून 1828 मध्ये आहे त्यांची डिक्लाईन झाली होती. तर त्यांचा एक बॉटनिकल फ्रेंड होता, डॉक्टर वेग. त्यांचे चांगले मित्र होते. ते दुसरीकडे प्रॅक्टिस करत होते, तिथं नव्हते. त्यावेळेस मग त्यांनी लेटर लिहिलं त्यांना की हो मला असं असं होते, हे काय करतोस. ते वेगनी सांगितलं की अरे सगळ्यात तू प्रॅक्टिस तू घेतलेली आहेस, ॲलोपॅथी प्रॅक्टिसची मेडिसिन, ॲलोपॅथी मेडिसिन घेतलेली आहे. आता नवीन प्रॅक्टिस चालू झालेली आहे होमिओपॅथीची, ट्राय करू शकतोस. कारण त्यांनी पण चांगला रिझल्ट आहे, तुम्ही क्युअर कम्प्लीट होतो आणि हे अशा पद्धतीचं आहे. सो ही ॲक्सेप्टेड, किंवा मित्रच आहे, आपण मित्राचा सल्ला ऐकला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते ब्लाइंडली त्यांना फॉलो करायचं. म्हणून लेटरमधून सगळे सिम्पटम्स त्यांनी विचारून घेतले, मला काय काय होतं त्यांनी विचारायचं, पत्र लावायचं लेटरमधून, असं असं होतं असं असं होतं, ते पाठवायचं, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून सगळ्या घेतल्या. आणि मग सगळे घेतल्यानंतर त्यांनी त्यांना पल्सिटीला प्रिस्क्राईब केलं. आणि पल्सिटीला नंतर त्यांचा ट्युबरक्युलोसिस, प्युरलेंट ट्युबरक्युलोसिस पूर्णपणे क्युअर झाला. सो त्यांच्यासाठी ती फार मोठी काय म्हणतो आश्चर्य होतं गोलीमोशनसाठी, बिकॉज ही टिपिकल सायंटिस्ट पर्सन होता तो. आणि हे सगळं त्यांनी बघितलं, त्यांना फार इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला की होमिओपॅथी म्हणजे काय. त्यांचा फर्म बिलीफ व्हायला लागल्यानंतर होमिओपॅथी ह्या इन्सिडन्समध्ये. त्यानंतर त्यांचं काम चालू झालं, गोलीमोशनचं रायटिंग चालू केलं. पहिली जी रिपोर्ट लिहिली जहारनी, त्या जहाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी गोलीमोशनला क्रेडिट दिलेली आहे. मग अशी म्हणतो आणि त्यांनी सॉर्टिंग करायला चालू केलं मेडिसिनचं, त्यांनी गोलीमोशनची सुरुवात केली. आणि हे डॉक्टर हानीमन
डॉक्टर हॅनिमनच्या फार क्लोज होते बोनी गोसावी नंतर, कारण त्यांना कुठून बाकीचं नॉलेज मिळत नव्हतं किंवा प्रॅक्टिस करायला तेव्हा त्यांना इश्यू येत होता. ही वॉज अ बॉटनिस्ट, ही वॉज अ लॉयर, होमिओपॅथी प्रॅक्टिस करू शकत नव्हते. मग त्यांनी डॉक्टर हॅनिमनची डायरेक्ट बदली घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते त्यांची डिग्री काही नॉलेज घेऊन ती प्रॅक्टिस सॉल्व केली नव्हती. डॉक्टर हॅनिमन आणि डॉक्टर हॅनिमन यांचं नातं कसं आहे तर डॉक्टर हॅनिमन यांची सेकंड वाईफ, सेकंड का फर्स्ट, मॅडम कोण, हॅरिल फर्स्ट आहे ना, मॅडम ती पण फर्स्ट का सेकंड, फर्स्ट मॅडम फर्स्ट वाईफच आहे. मॅडम फर्स्ट वाईफची ॲडॉप्टेड डॉटर आहे, ती हिची सून आहे बोनी गोसावीची. सो अशा पद्धतीने जात आहे. बोनी गोसावीचं काहीतरी पहिला एल्डेस्ट सन जे ती वाईफ आहे. जवळजवळ बोनी गोसावीने 16 बुक्स लिहिले. तर याच्यावरती फार डिटेल्स आपण LSMCकडे जाऊया. याची काय बुक्स आहेत, काय बोनी गोसावी आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी डॉक्टर प्रवीण BBCRमध्ये तुम्हाला भरपूर ते बोनी गोसावीच्या रायटिंग्स आहेत त्या लेवलला ते शिकवतील नंतर. तर 16 बुक्स जवळजवळ ते लिहिलेले आहेत. आणि जसं हॅनिमनच्या फार क्लोज होते ते डॉक्टर लिपे आणि डनेहम यांच्याशी पण फार क्लोज असायचे ते, कारण त्यांचे रेग्युलर डिस्कशन चालायचे होमिओपॅथीविषयी किंवा लिटरेचरविषयी किंवा मेडिसिन्सविषयी, कारण ते ओपन अप असायच्या सगळ्या गोष्टीवरती. आज तो ॲप्रोच आपल्याला एवढा दिसत नाही आहे. आज व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. मोठे मोठे स्कॉलर्स इंडियामध्ये सुद्धा एकत्र येऊन त्यांनी डिस्कशन्स व्हायला पाहिजे, तर होमिओपॅथी अजून फ्लरिश होईल, ब्लूम ब्लॉसम होईल अजून. सो आता कन्सेप्ट हा LSMCचा कसा आणायचा, LSMC कन्सेप्ट बोनी गोसावींना का महत्त्वाचा वाटायला लागला, का तो डेव्हलप करावा वाटला. सो होमिओपॅथीमध्ये काय अर्थ म्हणतो, होमिओपॅथी केस टेकिंग म्हणजे काय म्हणतो आपण, केस टेकिंग इज अ आर्ट. बऱ्याच वेळेस आपल्याला शिकवलं केस टेकिंग इज आर्ट. आर्ट म्हणजे कला आहे. केस टेकिंग घेणे कला आहे. केस अशी घेतली, हे डॉक्टर असे भारी केस घेतात, ते तशी घेतात, ते असे भारी सिम्पटम्स काढतात. सो केस टेकिंग आर्ट असली तरीसुद्धा त्या डिफिकल्टीज येतात त्या आर्टमध्ये. किती पण बेस्ट घ्या तुम्ही, इन्स्पेक्ट ऑफ कितीही पण बेस्ट घेतले तर डिफिकल्टीज राहतातच आर्टमध्ये, बरं का. मग त्याला काय बेस्ट पॉसिबल केस टेकिंग रेकॉर्ड इज ऑफन इनकम्प्लीट ऑर फ्रॅगमेंटेड स्टेटमध्ये येते. कंप्लीट फॉर्ममध्ये कधीच केस टेकिंग आर्टमध्ये येत नाही. कारण आर्टमध्ये गेलो की आपण एखादा पैलू आपण बघितला जातो त्यावेळेस त्याच्या आर्ट्समध्ये, त्या आर्टमध्ये पण काय त्या पर्सनॅलिटी फिजिशियनची ती रिफ्लेक्ट होते बऱ्याच वेळेस त्यावेळेस. तर ती म्हणून हे इनकम्प्लीट राहते बऱ्याच वेळेस. म्हणून बोनी गोसावींना पहिल्यांदा लक्षात काय आलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केस टेकिंगच्या आर्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मेंटल से काढण्यामध्ये महत्त्वाचा रोल राहतो त्या ॲग्रेशन आणि ॲम्बिशनचा. त्याच्यावरून माणूस इंड्युलाइज करायला आपल्याला मिळतो. मग हे हा कन्सेप्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मग बाकीचे पण टूल्स हळूहळू त्यांनी हे चालू केले. लोकेशनला पण त्यांनी महत्त्व द्यायला दिलं, सेन्सेशनला दिलं, मॉडेलचे कन्फर्मेंट मॉडेल्स त्यांना लक्षात आलं. त्याच्यावर पहिल्यांदा मॉडेल्स त्यांच्या लक्षात आल्या, त्याच्यानंतर लोकेशन, सेन्सेशन, कन्फर्मेंट ह्या गोष्टींना त्यांनी परत डेव्हलप केलं. तर ह्याच्यामुळं काय होतं की LSMCमुळे आपल्याला फक्त मेंटल्स किंवा फक्त आर्टमध्ये अडकत नाही. LSMC म्हणजे आता बाकीचे पण टूल्स आहेत आपले, पण हे जर तुम्ही व्यवस्थित घेतले LSMC, सो इट कॅन बी अ कम्प्लीट सिम्पटम. इट कॅन बी, यू कॅन प्रिस्क्राईब ऑन दी बेसिस ऑफ LSMC ओनली समटाईम्स. जसं की आपण ॲक्युडमध्ये तर LSMCमध्येच प्रिस्क्राईब करतो बऱ्याच वेळेस, पण इव्हन क्रोनिक केसेसमध्ये सुद्धा मी दोन्ही पण तुम्हाला दाखवेल एक केस क्रोनिकची, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला LSMC फार 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 इम्पॉर्टंट आणि चांगला रोल प्ले करतात. सो ॲप्लिकेशन कसं आहे ते, तर ॲप्लिकेशन म्हणजे ह्याचे फिलॉसॉफी काय पाठवता, LSMC एवढं का महत्त्वाचं राहतं. सो हॅनिमन थिअरी काय होती, पेशंट हू इज सिक, नॉट द हेड और नॉट द हार्ट. पेशंट येतो आपल्याकडे तर काय म्हणतो, मी आजारी आहे, माझं डोकं आजारी आहे, माझं हार्ट आजारी आहे, माझी किडनी आजारी आहे अशी म्हणत नाही. मी आजारी आहे, मला त्रास होतो. सो पेशंट कम्स टू द जनरल कोर्ट, तो जनरल कंप्लेंट घेऊन यायला असतो. सो दॅट इज म्हणजे जनरल कधी पेशंटच जनरलाइज करतो. डोकं दुखत असेल तर पेशंट मी आजारी आहे. सो पेशंट इज जनरलाइजिंग हिमसेल्फ इज हेडेक. ओके, सो दॅट्स वाय एव्हरी सिम्पटम रेफर्स टू पार्ट इज प्रिडिक्टेड टू द होल मॅन. कळलं?
कुठलाही एखादा एफर्ट पार्ट एखाद्या स्पेसिफिक पार्टवरती जर आजार असेल तर तो आपण त्याला हे करू. जसं की एखादा हेडेक एखादा हॅमरिंग किंवा एखाद्या हेडेकमुळे तो फार इरिटेबल आणि फार हे होत असेल पेशंट त्या हेडेकमुळं, तर तो डेफिनेटली बऱ्याच वेळेस तो जो कॉम्पोनंट असतो तो सगळीकडे त्यांचा अप्लाय होत असतो बऱ्याच वेळेस. तर तुला आपण ग्रँड जनरेशन करू शकतो त्या गोष्टी. सो टोटॅलिटी इज टू द डिसीज what the man, the ego, is to his organism. It is that gives integrity and personality. Okay. So, इथं त्यांनीच तेच सांगितलं. डिसीजन जे असतो तो मॅन असतो तो त्याचा इगो असतो, त्याचं ऑर्गॅनिझम सगळी पर्सनॅलिटी तिथं रिफ्लेक्ट होत असते. हा कन्सेप्ट नंतर कन्कॉमिटंटचा जो कन्सेप्ट होता यात, कन्कॉमिटंट काय आपण बघूयाच. हेअरिंग मी त्याला क्रिटिसाइज केलं होतं माझ्या सुरुवातीला, पण नंतर हेअरिंग त्यांना ॲक्सेप्ट केलं. टोटॅलिटी म्हणजे काय आता. टोटॅलिटी इन होमिओपॅथी इज टू द डायग्नोसिस ऑफ द डिसीज, eliminates all the theoretical elements and speculation, deals with only with the actual facts. So orderly classification of symptoms and the animal system private to the genus of the animal. Okay. So हे महत्त्वाचं आहे. सो टोटॅलिटी हे करत असताना आपण डायग्नोसिस केस करत असतो बनवत असताना ह्याच्यामध्ये आपण स्पेक्युलेशन म्हणून आवेश म्हणून आम्ही सांगत असतो की तुम्ही एखादी केस घेतलेली आहे, मला पल्सिडेला वाटले, मला लायकोपोडिन वाटले म्हणून प्रिस्क्राईब केले, अशा गोष्टी कधीच करायच्या नाही तुझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा. यू शूड फॉर्म अ टोटॅलिटी बनवून जी रेमेडी पुढे येते जस्टिस टू दॅट रेमेडी. 2-3 रेमेडी असतील त्याला मग तू हे कर, त्याला सिक्रेट हे कर, डिफरन्शिएट कर. ही रेमेडी कशासाठी येते, मॅथमॅटिकल डिफरन्शिएशन नंतर, बट तुझी टोटॅलिटी पाहिजे. कारण टोटॅलिटी हे ॲक्च्युअल फॅक्ट्स असतात. म्हणजे ग्रेइंग सीड्स असेल किंवा ॲग्रेवेशन स्पायसी असेल किंवा काय जे तुम्हाला ॲग्रेवेशन मिल्क असेल किंवा हेड सगळ्यांचा ॲग्रेवेशन असेल किंवा माइंडर कुठला पण असेल, तर जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही मांडा टोटॅलिटीमध्ये. ते ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत. तुमचे स्पेक्युलेशन हवेत काय माळू नका की मला आज हा पराठा फ्लॉसच वाटले. हां, त्याला कुठला बेस नसतो, त्याला काय बेस नसतो, ॲक्च्युअल फॅक्ट्स नसतात ते काय. कधी कधी बऱ्याच वेळेस नुसते फिजिकल जनरल जरी रेपर्टाईज आपण केले व्यवस्थित किंवा LSMCचे जे काय स्पेसिफिक काय मिळाले तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तो कॉन्स्टिट्यूशन पिक्चर समोर आला असतात. सो ऑर्डरली क्लासिफिकेशन ऑफ सिम्पटम ॲट द डायनॅमिक सिस्टम इज अ ट्रिब्यूट टू जीनस ऑफ ह्युमन, हे महत्त्वाचं आहे. आणि हा चॅप्टर सिम्पटोमॅटॉलॉजी पुढच्या वेळेस डॉक्टर नवीन घेणार आहे. म्हणून ऑर्डरली क्लासिफिकेशन ऑफ सिम्पटम आपण पुढच्या वेळेस घेणार आहे. त्याच्यावर LSMC आज आपण बघूया. टोटॅलिटी बनवताना ह्याला फार महत्त्वाचं आहे. आता TBP लिहिताना टोटॅलिटी वॉज नॉट अ टोटल सिम्पटम बट इट्स अ ग्रँड सिम्पटम ऑफ द पेशंट वेदर इंडियन पार्ट ऑफ द सिम्पटम इज कन्सिडर. इथं त्यांनी मग काय केलं की टोटॅलिटी एखाद्या पार्टचा LSMC घेतलेला असेल तो फक्त तेवढ्या पुरता नसून इट्स अ ग्रँड जनरेशन हा कन्सेप्ट त्यांनी आणला. युजली 1 किंवा 2 सिस्टीमचा आपण बघितलं जातं, पण एखादी सिस्टीम जरी असली तरी ती म्हणजे एखाद्या पार्ट जी लागू पडतं ते होल ऑर्गॅनिझमला लागू पडणार. सो लाईकवाईज सो अशी सांगितलं होतं ट्रू फॉर पार्ट इज ट्रू फॉर होल. सेकंड पॉईंट होतं ना ते सांगितलं. आणि वॉलिंगसनच्या कन्सेप्टप्रमाणे सिंगल पार्टला जरी सेन्सेशन असेल तरी त्याला ग्रँड जनरल असते. केमची कन्सेप्ट कशी आहे ॲडजस्टमेंट पॉईंट रिलोकेशन झाली. वॉलिंगसनचा कन्सेप्ट आहे सिंगल पार्टला पण तुम्ही जनरल. The doctrine of concomitant is the foundation of TBP. TBP मध्ये concomitant एक त्यावेळेस लॉन्च केला. concomitant LSM मध्ये चौदा त्यांचं होतं पॅराग्राफ मॉडेल 14 होतं. मग लोकेशन सेशन घेतलं त्यांनी. concomitant हा पार्ट त्यांनी TBP करत असताना लक्षात आला आणि हा हायेस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. LSMC असं असतं. तुम्ही आता खालचा केस पेपर बघितला आहे, बऱ्याच स्टुडंट बघितलं असेल नसेल बघितलं की LSMC अशा पद्धतीनं आपण मांडलं जातं. आणि LSMCमध्ये एक कॉलम काय आहे आपण डिटेल आपण समजून घेऊ. लोकेशन काय असतं, सेन्सेशन काय असतं, मॉडेल्स काय आणि कंट्रोल आणि तो कुठं कसं करायचं, तो कसा लिहायचा आणि काय त्यात लिहायचं. सो लोकेशनला इम्पॉर्टन्स काय आहे, लोकेशनचं इम्पॉर्टन्स काय असते, डायग्नॉस्टिक पर्पजसाठी लोकेशन इम्पॉर्टंट आहे. तुमचं हेड लोकेशन असेल तर हेडमध्ये कुठलं आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी. नंतर एक्स्ट्रीमिटी असेल तर मस्क्युलर सिस्टममध्ये काय आहे, कुठल्या गोष्टी आहेत काय. त्याच्यामुळे आपल्या डायग्नॉस्टिक सगळ्या गोष्टी लक्षात येतात कुठला पार्टला आहे.
त्याच्यामध्ये आपण काय काय लिहितो परत. सपोज एखादी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, साईड कुठली येते, अपर रेस्पिरेटरी आहे का लोअर रेस्पिरेटरी, एरिया कुठला आहे, लंगचा आहे का ब्रॉन्काय आहे, एक्सटेन्शन कुठं आहे, तिथून खाली झालं आहे वर झालं आहे कसं आहे, साईड ऑफ द बॉडी अफेक्टेड कुठला, राईट साईडचं लंग आहे का लेफ्ट साईडचं. सो डायरेक्शन टेकन फर्दर आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ फायनल कुठं कुठं काय काय झालं, शेवटी फायनल कुठंपर्यंत गेलं आहे. सो प्रायमरी लिजन रिस्पॉन्स फॉर द कंप्लेंट म्हणून आपण सुरुवातीला कुठं झालं आहे आणि शेवटी कुठंपर्यंत गेले. जसे व्हिडिओच्या केसेसमध्ये आपण बघतो पहिल्यांदा कुठलं लिजन आले आणि शेवटी कुठलं लिजन आले. त्याप्रमाणेच आपल्याला कुठलाही डिसीज ट्रॅव्हल होत असताना पहिल्यांदा समजा गुडघेदुखी चाललं तर पहिल्यांदा कुठला झाला आहे म्हणून कुठं झालं आहे शेवट सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टन्स असतं. का महत्त्वाचं असतं बोल सांगेल. Why is the importance of primary lesion? ठीक आहे, फर्स्ट आपल्याला समजू शकते की अफिनिटी, साईड अफिनिटी करू शकते. नेक्स्ट येस, होमपॅथ, बडिंग होमपॅथ, फ्युचर होमपॅथ कोण सांगेल. प्रायमरी लिजनला का महत्त्व राहतं. व्हिडिओज केसेस तुम्ही बघताय तुम्ही बऱ्याच. सगळ्यात पहिला कुठं आला आहे, पहिला काय आलं आहे, किंवा पहिल्यांदा गुडघास करून दिला आहे, हे गुडघा दिला आहे. सो मी पण सांगत असतो स्टुडंटना सगळ्यांना असतो की तुम्ही ऐकू नका, स्पून फिडिंग करून घेऊ नका. तुमचं लॉजिक चालवा, तुमचं डोकं चालवा, तुमची फिलॉसॉफी हे करा. थॉट तुमचे प्रोवोक व्हायला पाहिजे. थॉट प्रोवोकिंग जर तुम्हाला नसेल तर मग तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करणार नाही. तुमच्या गोष्टींमध्ये तुम्ही इव्हॉल्व व्हायला पाहिजे, तुमचं थिंकिंग व्हायला पाहिजे, सारखं त्याच्यावरती मनन व्हायला पाहिजे. सायकोलॉजी जे प्रकारचे डिस्टर्ब असते त्या प्रकारचे ऑर्गन्स होतात, त्याला काहीतरी म्हणतात, तसं असतं का. हां बरोबर आहे, तो पण पॉईंट बरोबर आहे. कॉन्सेप्ट म्हणतो आपण सिम्बॉलिझम कॉन्सेप्ट असतो. किंवा डॉक्टर रॉबर्ट्सने कन्सेप्ट दिलं आहे व्हॅक्यूम. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक विकेंड ऑर्गन असतो. म्हणजे तुमचं विकेंड ऑर्गन लिव्हर असेल कदाचित, डॉक्टरांचं विकेंड ऑर्गन नी असेल. विकेंड ऑर्गन कन्सेप्ट आहे रॉबर्ट्स विकेंड ऑर्गन. तर विकेंड ऑर्गन कन्सेप्ट बरोबर आहे. अजून काय बरोबर, समजा प्रायमरी लिजन मॅन म्हणतो की व्हिटिलिगोचा पेशंट आहे, पहिल्यांदा त्याला हातावरती इथे स्पॉट आला, पण पोटावरती आला, पण पायावरती आला. प्रायमरी आपण काय घेतो इम्पॉर्टंट. दॅट इज द एन्सर एक्सपेक्टेड फ्रॉम ऑल ऑफ यू. हेरिंग लॉ प्रमाणे काय असतंय, रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिसीज हा जात असतो. सो बऱ्याच वेळेस केसेस पण तुम्ही बघाल ना व्हिटिलिगोच्या, तर ते तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा पायावरती आले तर मग वर आलेत असं म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा वरून खाली बऱ्याच वेळेस गेलेले दिसतात आपल्याला. आणि तेच आपण उलट्या पण बऱ्याच वेळेस बरे होत असताना दिसतात. रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपल्याला दिसतात सगळे. म्हणजे हेरिंग्स लॉ ऑफ क्युअर आणि केंट-स्टोएल ऑब्झर्वेशन, 11th ऑब्झर्वेशन येईल रिव्हर्स ऑर्डर सिम्टम्स रिअल ते असं होईल. साईट आणि एक्सटेन्शन त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कुठून कुठं प्रवास झाला आहे तसं विरुद्ध दिशेनं ते बरोबर झालं पाहिजे. आणि दुसरं दॅट लास्ट सेंटेन्सवर प्रायमरी लिजन रिस्पॉन्सिबल फॉर द कंप्लेंट्स इज रिलेटेड टू द सायकोडायनॅमिक्स. त्याच्याप्रमाणे तो स्पेसिफिक इमोशन, स्पेसिफिक ऑर्गन, स्पेसिफिक लोकेशन, स्पेसिफिक साईट. राईटला जर लेजन आला तर मग मेनली रिलेशनमध्ये प्रॉब्लेम विच इज प्रॅक्टिकल्स इंटलेक्च्युअल. लेफ्टला लेजन आला तर मग मेनली इमोशनल जे रिलेशन्स आहेत, म्हणजे जसे तुम्ही मदत आहे किंवा लविंग आहे, ज्याच्यामध्ये तुमचा इंटलेक्ट येत नाही, व्यवहार येत नाही, त्या इमोशन त्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम यायला पाहिजे. लेफ्टला आल्यानंतर इमोशन्स आर रिस्पॉन्सिबल, म्हणजे की ते तुम्हाला परत शोधायचं. परत मग नक्की कुठं आला आहे, थाईवर आला आहे, हँडवर आला आहे, त्याच्यावर पण परत मग कुठं आला आहे त्याच्यावर मग कुठलं इमोशन आहे ते येणार. थाईचा परत परफॉर्मन्स आला, स्किन इंटिग्रिटी, परत मग त्याच्यात कुठं आला आहे, लेफ्टला आला आहे, राईटला आला आहे, त्याच्यात म्हणजे स्पेसिफिक जर अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकता पेशंटला. हां की ह्या रिलेशनमध्ये हे काय प्रॉब्लेम झाला होता, त्यावेळेस कसल्या डिस्टर्ब होता, डायरेक्ट पेशंट तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे जास्त पेशंट तुम्हाला फिरवू शकत नाही किंवा खोट्या गप्पा मारू शकत नाही. म्हणजे स्पेसिफिक टिश्यू ऑपिनियन म्हणजे हे नुसतं LSMC बघितलं ना तुमचं की तुम्हाला किती क्लिनिकल नॉलेज आहे ते समजतं. म्हणजे तुम्ही किती विचार केला आहे, कुठली सिस्टीम अफेक्टेड आहे, कुठला ऑर्गन अफेक्टेड आहे, कुठली टिश्यू आहे, कुठली सेल आहे,
मग ती स्पेसिफिक सेल असेल तर परत कुठल्या सेलला कुठलं इमोशन स्पेसिफिक त्याच्यावर येणार. म्हणजे की अगदी तुम्ही हे शोधत घ्या किंवा कनेक्टिव्ह टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू इज अगेन रिलेटेड टू मस्क्युलोस्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू आहे. मग तिथं मग इंडिग्निटी इथे आहे का, असं प्रत्येक टिश्यूला स्पेसिफिक इमोशन्स आहे. त्याच्यामुळे ते शोधायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला किती क्लिनिकल नॉलेज आहे त्याच्यावर तुमची LSMC ठरणार आहे. बेस्ट क्लिनिशियन थोडं तुम्ही डिटेल लिहिता आलं पाहिजे सगळ्या केसमध्ये डिटेल गेला पाहिजे की साईट, ऑर्गन, लोकेशन, एरिया, सिस्टीम, टिश्यू आणि परत सेल, विच सेल. त्याच्यावर मग तुम्ही फिक्स सांगू शकता की आता हार्निया आहे, हार्नियामध्ये बरा होणार पण नाही. तर कोणा का तर मग कुठला आहे तुम्ही मस्क्युलोस्केलेटलमध्ये गेलं तुम्ही परत लिगामेंट्स आला, लिगामेंटमध्ये परत कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पॅथॉलॉजी काय डेव्हलप झालं, लॅक्सिटी, म्हणजे की इन्व्हायरल रिंगची लॅक्सिटी डेव्हलप झाली, त्याच्यामुळे मग हार्निया डेव्हलप झाला. मग मला काम कशावर करायचं आहे तर टिश्यू लॅक्सिटीवर काम करायचं आहे. म्हणजे माझी रेमेडी काय करणार आहे, टिश्यू लॅक्सिटी कमी करणार आहे, इन्व्हायरमेंटचा टोन वाढणार आहे, लिगामेंट लॅक्सिटी कमी होणार आहे, हार्निया बरा होणार आहे. म्हणजे आरामशीर सांगू शकतो. असं प्रत्येक गोष्टी सांगू शकतो. की पाईल्स आहे, पाईल्समध्ये काय झालेलं आहे, टॉर्च्युसिटी, वेंच. मग वेंचच्या वॉल्समध्ये विकनेस झालेला आहे डेव्हलप. मग ट्युनिका मीडिया इंटरना एक्सटर्ना ते बघणार आहे आणि वेंचच्या वॉल बघणार आहे. त्याच्यावर मला काम करायचे. मग स्पेसिफिक माझी रेमेडी मी शोधताना पण टिश्यू अफिनिटीचा विचार करेन. नुसतं माइंड घेऊन बसणार नाही तर त्या माइंडबरोबर टिश्यू अफिनिटी पण कवर झाली पाहिजे. त्यावेळेस मग ते मी आरामशीर बरा करणार. असा कुठलाही डिसीज असेल ज्यावेळेस तुम्ही सेल्युलर लेवलला विचार कराल त्यावेळेस तुम्ही आरामशीर सांगाल की हां हे बरं होणार, 100% ना 101% बरं होणार. पण तुमचं नॉलेज कुठल्या लेवल आहे त्याच्यावर तुम्ही ते कमेंट करू शकता आणि त्याच्यावर तुमचं केस टेकिंगमध्ये रुब्रिक सिलेक्शन पण ठरणार आहे. त्याच्यामुळे LSMC खूप महत्त्वाचे आहे की तुम्हाला क्लिनिकल नॉलेज, अनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी, गायनेक ह्या सगळ्या सब्जेक्टचं नॉलेज इथं तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे की तुम्हाला क्लिनिकल नॉलेज आहे की नाही. आणि त्याच्यावर तुमचा स्कोप आणि लिमिटेशन्स ठरणार आहेत की कुठल्या टाईपच्या केसेस तुम्ही ट्रीट करणार आणि कुठल्या टाईपच्या केसेसला रिझल्ट देणार आणि रिझल्ट देणार नाही. त्याच्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रत्येक केसमध्ये प्रॅक्टिस केलं पाहिजे. लाईनमध्ये काही लिहायचं नाही. लाईनमध्ये लिहिलं ना की तुम्ही ही वॉज बेटर बिफोर 6 months. अरे 6 months बेटर होता तुमच्याकडे आला आहे कशाला, आत्ता आला आहे. तेच शोधायचं आपल्याला का आला आहे तो आत्ताचं प्रॉब्लेम. बेटर लाईनमध्ये लिहायचंच नाही. लाईनमध्ये लिहिलं तर तुमचं क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल थिंकिंग डेव्हलप होत नाही. ज्यावेळेस तुम्ही LSMCमध्ये लिहाल त्यावेळेस तुमच्या LSMCमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला विचार करावा लागतो की हां ही कुठली सिस्टीम आहे, कुठला ऑर्गन आहे, मग हे लोकेशन आहे का, सेन्सेशन आहे का, कंपोनंट आहे का, मॉडॅलिटीमध्ये जाणार आहे, मग नक्की कसं आहे. जर तुम्ही एक ताव लिहिलेला असेल तर ह्याच्यात फक्त 4-5 ओळी तुम्ही लिहू शकता ते लाईनमध्ये लिहिण्यापेक्षा. त्याच्यामुळे लाईनमध्ये लिहायची सवय सोडून द्यायची, LSMCमध्येच लिहायचं. ओके. आणि सर म्हणजे तसं साईड एफिनिटी मॅडम असते तसं माझ्या एक पेशंट होते त्याला लाईट साईडला लिजन होती. सोरेसिसचे मोस्टली का डिलिव्हरी काय करायचं सोरेसिस का लाईटिंग करायचं काय तर मी विचारत होते पेशंटला माझे राईट साईडला आहे म्हणजे तिचे काही फादरशी प्रॉब्लेम आहे का, ती नाही, तिचे एक छोट्या बहिणीबरोबर प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपमध्ये हे आलं. तिला बऱ्याच वेळेस मी विचारलं नाही की छोट्या बहिणीचं नाही फादरशी काही नाही काय, माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. राईट साईडला जरी असलं तर ती म्हणते की नाही माझ्या बहिणीशीच प्रॉब्लेम आहे. सो सिस्टर इज कमिंग, यंगर सिस्टर इज कमिंग टू लेफ्ट साईड. ऑल इमोशनल कॉम्प्लेक्स कमिंग टू लेफ्ट साईड आणि राईट साईडला असतं ते आपले इंटेलेक्च्युअल पार्ट्सचे किंवा प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी असतात ते राईट साईडला. त्यावेळेस मी काय सर्च करतो काय तरी सुद्धा ती म्हणती नाही, ती फर्म होती की ती कॉन्फ्लिक्ट माझ्या बहिणीशीच आहे, माझ्या वडील किंवा प्रॅक्टिकल पर्सन पार्टनरशी नाही. सो तिथं काय घेणार काय कारण असू बरोबर आहे. सो शी वॉज लेफ्ट हँड. सो लेफ्ट हँडेडला सगळं क्रिस क्रॉस होते सगळ्या गोष्टी. केस टेकिंगच्या वेळेस ती एक सवय लावा पर्सन इज ऑर पेशंट इज राईट हँडेड ऑर लेफ्ट हँडेड. तुमची साईड एफिनिटी मग रेमेडियल साईड एफिनिटी पण बदलते. म्हणजे रेमेडीचा विचार करताना मग वेगळ्या पद्धतीने विचार करा. पेशंटला राईट असेल तरी तुम्ही लेफ्ट साईड रेमेडी घ्या जो लेफ्टी पेशंट आहे त्याच्यावर शिफ्ट होणार. लेफ्टी पेशंट त्याच्यामध्ये लेफ्ट साईड लेफ्टी पेशंट पुढे राईट साईड तिथं लेफ्ट साईड कारण त्याच्यात ते शिफ्ट होणार आहे. कारण की इमोशन्स आणि ब्रेनचं स्ट्रक्चर पण तसं शिफ्ट झालेलं आहे एरियाज.
माझ्याकडे पण पाहुण्यांना आणलं होतं आपल्या आपले ते शास्त्रांच्या डिस्कस करतो त्यावेळेस तिला आत्ता सगळं राईट सॉरी लेफ्ट साईडने सगळ्या तिला कंप्लेंट्स होत्या आत्ता पायाचं दुखणं काहीतरी होतं तिला सगळे लेफ्ट साईड होत्या कंप्लेंट्स ती पण राईट हँडेडच होती पण तिच्या कंप्लेंट्स काय आम्हाला लेफ्ट साईडेडच्या त्या आता काय सर्च होऊन झालं रेमेडी आमच्या राईट साईडेड होती लाईक पुढे येत होती पण ती लेफ्ट साईडेड कंप्लेंट्स सगळ्या तिच्या आम्ही काय केलं काय तुला काय वाटतं त्यावेळेस काय असेल नाही ती राईट हँडेडच आहे म्हणजे कंप्लेंट्स आता लेफ्ट साईडेड आहेत सध्याच्या पण आमची रेमेडी जी येते ती लायकोपुढे येत होती लायकोपुढे प्रिडॉमिनेटली राईट साईडेड रेमेडी आहे साधी सोपी टेस्ट आहे एकदम टेस्ट करायची ब्रेन डॉमिनन्सची टेस्ट पण केली पण ती पण राईट साईडेड झाली मग तिच्या पाठीमागे आम्ही नंतर गेलो मग हिस्ट्री घेतली पास्ट हिस्ट्री तर ती राईट ब्रेस्टमध्ये लिजन्स होते मागे 2 वर्षापूर्वी प्रिडॉमिनेटली पहिल्यांदा पास्ट हिस्ट्रीमध्ये राईट साईड तिची अफेक्ट झालेली होती आता लेफ्ट साईडेड झाली सो ते पण इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस म्हणजे रेमेडीज ठीक आहे कॉन्फ्लिक्टसाठी आपण महत्त्व लेफ्ट साईडचं बघणार आहे तिथं पण रेमेडी ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस डेफिनेटली लायकोपोडियम तिला वर सगळ्यात पहिली पॅथॉलॉजी सोरा सायकोसिस सिफिलिस असं चालू होतं म्हणजे पहिलं झालं त्यावेळेस तेच येऊन बसत नाही पहिली पॅथॉलॉजी सुरुवात म्हणजे पास हिस्ट्री आपण कशासाठी बघतो ते त्याच्यासाठी महत्त्वाचे आणि पेशंटला टाळी वाजवायला सांगायची अशी टाळी वाजवली पेशंट तर लेफ्ट हँडेड आहे अशी वाजवली तर राईट हँडेड आहे अशी वाजवली मग कन्फ्युजन अशी वाजवतात ब्रेन काय सवय सचिन तेंडुलकर काय बॅटिंग दोन्ही साईड ब्रेन ट्रेनिंग केलेलं असतं चाइल्डहुडमध्ये बघायला लागतं म्हणजे आईला विचारायला लागतं वडिलांना पहिल्यांदा काय वर्ग जेवताना कुठल्या हाताने घ्यायचं पहिला हात कुठला पुढे घ्यायचं त्याला मारून मारून त्याला उजवा केलेला असतो कन्वर्टेड लेफ्ट हँडेड बॉलिंग करतात राईट हँड बॅटिंग करतात होय सो म्हणजे जास्त ते बघितलं गांगुलीचं उदाहरण आहे ते डिपेंड राहतं पण तुम्ही पहिल्यांदा कुठलाही डिपार्टमेंट बघितलं पाहिजे सो इथं सरांच्या केसमध्ये काय झालं साईड आणि एक्सटेन्शन कसं झालं आहे तर पास्ट हिस्ट्रीमध्ये त्यांना राईट साईडेड अफेक्शन भेटलं आहे देन गोष्ट कर सो रुब्रिक इज राईट देन लेफ्ट असं येतो जनरलमध्ये त्याच्यामध्ये लायकोपोडियम इज कन्फर्म समजलं सो त्याच्यासाठी साईड एरिया एक्सटेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा लेजन्स बायलॅटरली सिमेट्रिकल खूप कमी रेमेडी आहेत पण कॅरॅस्टिक रुब्रिक नाही सगळे ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत हा इथं कुठे फिलॉसॉफी नाही स्पेक्युलेशन्स आपले काही नाही समोर दिसतंय तेच म्हणून कोम्युनिकेशन त्याच्यासाठी रिलेटेड होतं तुम्हाला फार माइंडचं फिलॉसॉफी लय मोठे नॉलेज पाहिजे असं काही नाही तुम्हाला ह्या सगळ्या माइंडेड गोष्टी तुम्हाला माइंडेड गोष्टी छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती आल्या पाहिजे लिहिता आल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्या सगळ्या मॅथमॅटिकलचा रेमेडी वेलप्रूव्ड नाही आहे म्हणजे सगळ्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल माहिती मिळत नाही म्हणजे आपल्या 3-4 हजार रेमेडी आहेत तर 3-4 हजार रेमेडीला सगळे बेसिक इमोशन्स आहेत सगळ्याला लव हे टँगर ते सगळ्यामध्ये आहे कॉमन जसे आपण एवढ्या पर्सनॅलिटी आहेत तेवढ्याच रेमेडीज पर्सनॅलिटी आहेत म्हणजे सगळ्यांना पॅथॉलॉजी डेव्हलप होणार का नाही तर होणार पण प्रत्येकाची टिश्यू ॲक्टिव्हिटी वेगळी असणार म्हणजे फक्त डिसअपॉइंटमेंट म्हणजे फक्त नायट्रोम म्हणून इग्निशन तेवढंच आपण विचार करणार नाही 4,000 जणांना डिसअपॉइंटमेंट होऊ शकते पण त्या डिसअपॉइंटमेंट नंतर ते कसे बिहेव झाले हे महत्त्वाचं आहे तर आपल्याला ते शोधायचं आहे प्रत्येक रेमेडीमध्ये ओके लोकेशनमध्ये आपण अजून थोडंसं डिटेल काय लिहितो बघा ऑनसेट घेत असतो ऑनसेट ड्युरेशन प्रोग्रेस इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ह्याच्यातनं रिअल रेमेडीज आपल्याला खूप पुढं जाऊ शकतो आपण आणि करेक्ट सिम्युलेमनला जाऊ शकतो करेक्ट माइंडनी पुस्तक पकडलं तर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं ही पॅथॉलॉजी आणि LSMCमध्ये करेक्ट गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या रेमेडीचे वेगवेगळी कॉन्स्टिट्यूशन घेऊ शकते म्हणजे ॲलोज ॲज अ कॉन्स्टिट्यूशन किंवा ट्रोम्बोडियम ॲज अ कॉन्स्टिट्यूशन चोल्डोनियम ॲज अ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे वेगवेगळ्या इतक्या वेगवेगळ्या रेमेडीज आहेत ना आपण कधी विचार पण केलेला नसतो की ही रेमेडी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कॉन्सेप्टमध्ये पण सडन असतो इन्सिडियस असतो सगळ्याचं व्यवस्थित स्लो असतो इन्सिडियस म्हणजे काय स्लो म्हणजे काय सडन म्हणजे काय इन्सिडियस म्हणजे काय इन्सिडियस असं वाटतो ना आपण बऱ्याच वेळेस इन्सिडियस म्हणजे काय इन्सिडियस गुगल असेल इन्सिडियस मागच्या वेळेस लेक्चरला पण घेतलं म्हणजे हे खूप महत्त्वाचं टूल आहे
पण आपण यूज करत नाही बऱ्याच वेळेला. इन्सिडियस ऑनसेट कुठं लिहित नाही आहे. काढले का? व्हॉट इज मिनिंग बाय इन्सिडियस? कोणतं एकाला वाचा. सायकोसिसच्या वेळेस मागच्या वेळेस घेतलेली. काढले कोणी इन्सिडियस? Spreading gradually or without being noticed, but causing serious harm. हळूहळू लक्षात न येणारा, पसरणारा, पण गंभीर हानी करणारा. असा ऑनसेट असतो तो इन्सिडियस असतो. ते पण बघायचं आपल्याला. पेशंट बऱ्याच दिवस नाही काढच नाही सर. कॅन्सरमध्ये बऱ्याच दिवस होतं तसं. बऱ्याच कॅन्सरचे केसेस सगळ्याच इन्सिडियस ऑनसेट असतो. कधीच लिहित नाही इन्सिडियस. आपण सडन लिहितो किंवा ग्रॅज्युअल लिहितो. दोनच गोष्टी लिहितो, सडन किंवा ग्रॅज्युअल. ओके, सो ह्याच्यावर बऱ्याच मायाचा सुद्धा आपल्याला रिफ्लेक्ट होतो. डायबिटीसमध्ये, हायपरटेन्शनमध्ये पण इन्सिडियस ऑनसेट असतो. लोकांना कळतच नाही जोपर्यंत चेक करत नाही. हे सिंगल सायकोसिस प्रिडॉमिनंटली सायकोटिक. ओके, त्याची ड्युरेशन किती दिवस राहील? सपोज ऐकत असेल एखादा तर ऐकत किती दिवस राहतो त्याचा. रिकरंट अस्थमॅटिक असेल किंवा ब्रॉन्कायटिस असेल एपिसोड, किंवा एखादा गाऊटचं असेल ड्युरेशन किती दिवस राहतात ते इथं लिहायचं. त्याच्यावर आपल्याला मायाचं रिफ्लेक्ट होतो बाहेर किती दिवस राहतोय, कसा राहतोय, काय दिला. प्रोग्रेस पण त्याची कशी होती, हळूहळू वाढत जाते, कमी होते, कशा पद्धतीने प्रोग्रेस होती. इंटेन्सिटी तीव्रता येते, भयानक तीव्रता. पेशंट उड्याच मारत होतो एखादा काय दुखत असेल तर. एखाद्या इंटेन्सिटी काय नाही, थोडंफार दुखत आहे. किती जास्त किती असलं तर हजाराच्या मानाने त्याचं काय दुखत नसतं. फ्रिक्वेन्सी किती रिपीटेडली किती होत असते, सारखं सारखं होतं आहे, कमी होतं आहे. त्याच्यानं पण मायाचं बऱ्याच रिफ्लेक्ट होतो. फॉलोअपला पण हे महत्त्वाचं आहे इंटेन्सिटी. त्याच्यानुसार आपण फॉलोअप क्रायटेरियामध्ये हे टाकलंच पाहिजे. त्याचं फ्रिक्वेन्सी आपण बऱ्याच फ्रिक्वेन्सी होती जातो ना. अस्थमॅटिक अटॅक असेल तर त्याला सुरुवातीला आठवड्याला येत असेल तर आपण मेडिसिन चालू केल्यानंतर महिन्यात नाही एकदा यायला लागला, परत 2 महिन्यात नाही एकदा यायला. त्याची तीव्रता कमी झालेली आपण मग मेडिसिन वर्क करते की नाही ते याच्यावर कळतं. हे पहिल्यांदा इंटेन्सिटी त्याला अस्थमॅटिक अटॅक आला की ॲडमिटच करायला लागायचं. आता काय नाही, थोडासा येतोय जातोय, औषध वगैरे घ्यायची गरज लागत नाही. रेमडीने करेक्ट काम केलं ना. ओके, ॲक्यूट केसेसमध्ये हे मोठं प्रॉब्लेम असतं. त्याच्यात सगळ्या डिटेल्सनी प्रिस्क्रिप्शनला एकदम क्लोज कमी ॲक्युटमध्ये तर फार महत्त्व आहे. ॲक्युटला परफेक्ट प्रिस्क्रिप्शन जातं. क्रोनिकमध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण पुढं मायाझम फॉलोअप क्रायटेरिया सगळ्या गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. सो इम्पॉर्टंट काय आहे, आता ह्याचं एक उदाहरण मिळतं. निमोनियाची केस आहे, केस ऑफ निमोनिया. ब्रँड अँड फॉस्फरस तुमच्या रेमेडी समोर आलेले आहेत. हे मी एक्झाम्पल देतो. तर ह्याचं ऑनसेट कसा महत्त्वाचा राहतो. गोगर आहे का तुमच्याकडे? गोगर मोबाईलला आहे. गोगर सिनॉप्टिक की BSK नाही, BSK नाही होत. BSK फार भारी बुक आहे बरं का. गोगर सिनॉप्टिक की. गोगर हा गोनिमोसिनपासून डेव्हलप झालेला आहे. तर गोगरची कन्सेप्ट आहे. गोगर फार प्रिसाईज गोगरची. गोगरची केस हार्डली 8 ते 10 लाईन्समध्ये असायची. एवढा तो प्रिसाईज पर्सन होता. तर गोगर सिनॉप्टिक की आहे ते पुस्तक जेवढं छोटं आहे, आमच्या 40 रुपयाला होतं. आता किती रुपये झाले? 250 रुपये झाले. ठीक आहे, त्यामानाने कमी जाईल तशी. तर ते पुस्तक एवढं महत्त्वाचं आहे. पण त्या पुस्तकातलं एक वर्ड हा एक पेज असल्यासारखं आहे. एक वर्ड असेल तर त्याचं एक पेजमध्ये त्यानं ते प्रिसाईज एवढं केलेलं आहे. तेवढं त्यामुळे तुम्ही इतकं मायन्युटली एवढं छोट्या गोष्टी व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. कारण गोगरनं जिस्ट सगळी एखाद्या रेमेडीची सगळी दिलेली. गोगरनी निमोनिया जो दिलेला आहे, निमोनिया म्हणण्यापेक्षा निमोनिया केसमध्ये जो ऑनसेट असतो त्याबद्दल दिलं आहे. ब्रायण्याचं पहिलं वाक्य त्यांचं, स्लोली ॲडव्हान्सिंग फोर्सिबल प्रोसेस लोकलायझिंग इन अंडरलाईन टिश्यू. सगळी पॅथॉलॉजी आहे बघा त्यांनी. ऑनसेट दिलेला आहे, स्लो ॲडव्हान्सिंग आहे, फोर्सिबल प्रोसेस म्हणजे लोकल लेवलला तो हे होतो, बसतो शेवटी, लोकलाइज होत जातो, लोकलाइज टिश्यू. म्हणून प्राण्या एखादा सेगमेंट असेल, सेगमेंटच पकडतो. राईट लोबचाच एखादा छोटा सेगमेंट अशा पद्धतीने पकडतो. लेफ्ट लेगचा अप्पर सेगमेंट पकडतो, अशा पद्धतीने लोकतो लोबचा. पण तुम्ही फॉस्फरसमध्ये बघाल, ॲक्टिव्ह मेटाबॉलिझम आहे, रॅपिड ग्रोथ होते इथं, इन्सिडियस ऑनसेट आहे इथं, आणि ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग डेबिलिटी आणि फायनली एंडिंग इन सिव्हिअर ऑर रॅपिड डिसीज. इथं लोकलाइज होत नाही आहे, डायरेक्ट जनरलाइज सेप्टिसिमियासारखं पिक्चर तयार होतं. सो दॅट इज फॉस्फरस. तुम्ही जर तिथं प्रिस्क्राईब केलं तर यू आर रॉंग. तुम्हाला हा ऑनसेट कसा आहे म्हणून
फार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. फॉस्फरस असं बिहेव करत असतो, लक्षात ठेवायचं. फॉस्फरस ट्युबरक्युलर आहे, रायने सायकोटिक आहे. दोन्ही रेमेडीजचं ODP लक्षात आले का तुमच्या? त्याच्यावरून डिफरन्शिएट केलं. ऑनसेट ड्युरेशन प्रोग्रेस. फॉस्फरसचा कसं आहे, ॲक्टिव्ह इन्सिडियस जरी ऑनसेट असला तरी फास्ट प्रोग्रेस होतो. रायनेचा कसं दिलं आहे, स्लो ग्रॅज्युअल प्रोग्रेस आणि लोकलाइज होतो. इकडे काय होतं, जनरलाइज होऊन रॅपिडली सिरियल आणि एंड अप होऊ शकतो टेक्निकमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फॅक्टर आपल्या सगळ्या मॅट्रामेडिकामध्ये आणि रिपटरीमध्ये मिसिंग आहे. गोबर म्हणून वाचत जावा तुम्ही. होय, कारण सगळ्या रेमेडीमध्ये प्रत्येक रेमेडीचा ऑनसेट कसा आहे काय दिलेलं नाही. त्यासाठी मग तुम्हाला ड्रग प्रोइंग वाचायला पाहिजे. ड्रग प्रोइंगमध्ये वाचून काय समजणार आहे तुम्हाला, की पहिला डोस दिल्यानंतर 2 तासात हा चेंज झाला, 4 तासानं हा झाला, 7 तासात हा झाला, म्हणजे ही रेमेडी रॅपिड ॲक्टिंग आहे. किंवा दुसरा मग डोस दिला की 2 दिवसांनी आला, 4 दिवसांनी दुसरा सिम्पटम आला, आठवड्यानी 4था आला, तर हे स्लो ऑनसेट आहे, स्लो इन्सिडियस ऑनसेट आहे. तर तो फक्त तुम्हाला प्रोइंगमध्येच मिळतो, जो आपल्याला बाकीच्या मॅट्रामेडिकामध्ये आणि रिपटरीमध्ये मिळत नाही. सगळ्यात चांगली बुक त्यासाठी आलेली सेन्सॉर्टिफिकेट आहे. जबरदस्त दिलेली, पूर्णपणे अजिबात कुठली बायस ठेवला नाही किंवा स्वतःचं स्पेक्युलेशन टाकलेलं नाही. जसं पूर्वी आले ते डेजनुसार त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. हा 52व्या दिवशी आला, हा 1 आठवड्यात आला, हा 2 तासानंतर आला, हा 15 मिनिटानंतर सिम्पटम आला आहे. प्रत्येक सिम्पटम त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर रेमेडीचं स्पेस समजतं की किती रॅपिड ॲक्टिंग आहे, फास्ट ॲक्टिंग आहे, डीप ॲक्टिंग आहे, सुपरफिशियल ॲक्टिंग आहे, पॅथॉलॉजी कुठल्या लेवलला ॲडव्हान्स होते, त्या सिम्पटमवर तुम्हाला तेच समजणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित स्टडी करणं LSMC खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे LSMC आता शिकवते त्यावेळेस तुम्हाला जी डेप्थ समजते की आपल्याला कुठल्या लेवलला जाऊन अभ्यास करायचा आहे होमोपॅथीमध्ये. हे आलोपॅथला लागत नाही. ओके, सेन्सेशन आपण सेन्सेशनमध्ये तुम्ही काय आहे, सेकंड कॉलम असतो. हां, लोकेशन झालं, आता लोकेशन समजलं तुम्हाला. सेन्सेशनमध्ये काय काय तुम्ही नोट डाऊन करणार. सेन्सेशनमध्ये पॅथॉलॉजी पहिल्यांदा येणार. इन्फ्लॅमेशन आहे, डिजनरेशन आहे का, त्याचं डेफिशियन्सी आहे, काय जे तुम्हाला वाटतं त्या गोष्टी आहेत ती तुम्ही नोट डाऊन करू शकता. पॅथॉलॉजी तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता. तुम्ही पॅथॉलॉजी नॉलेजसुद्धा तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे. पॅथॉलॉजी काय होतं त्याच्यानुसार. हां, तर पॅथोजेनेसिस पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हां, पॅथोजेनेसिसमध्ये पण कशा पद्धतीनं ते काय काय होतं, आटोस्क्लेरोसिस आहे किंवा कशा पद्धतीनं होतं आहे काय, ते तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला पॅथोजेनेसिस पण डिसीजचं जर अंडरस्टँड करत असेल तर तो लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट येतो ॲबनॉर्मल सेन्सेशन विच कॅनॉट बी एक्सप्रेशन ऑफ द बेसिस ऑफ पॅथॉलॉजी. इथं इंटेलिजंट फीचर असतं त्यांचं सेन्सेशन सगळं ॲबनॉर्मल असतं. काहीतरी वेगळंच काहीतरी होतं, काहीतरी शब्द काहीतरी बोलतात ते असं होतं. तुम्ही त्याला निग्लेक्ट करू नका. तो शब्द तुम्हाला मराठीत लिहा. तुम्हाला पेशंट काय सेन्सेशन सांगत असेल तर आहे त्या वर्डमध्ये लिहा. तुम्ही त्याला नंतर तुम्ही त्याला इंटरप्रिट करा की असं असं त्याचं मिनिंग आहे, पण तुम्ही ते लिहा. कारण ते महत्त्वाचं असतं. सेन्सेशन इंटेलिजंट फीचर असतं. नंतर इंटेन्सिटी ऑफ सेन्सेशन. मग असं म्हटलं पेशंट ओरडत बोंबलत येतो, एखाद्या फार मान देतो, काय त्रास होत नाही म्हणून. ते डिपेंड असतं त्याची इंटेन्सिटी किती आहे पेशंटमध्ये त्यानुसार. इंटेन्सिटी द्यायची +1, 2, 3 असं. प्रत्येक सिम्पटमची सेन्सेशन, प्रत्येक सिम्पटमची, प्रत्येक मॉडर्निटीची इंटेन्सिटी 1 मार्क आहे, 2 मार्क आहे, 3 मार्क आहे. म्हणजे पेशंट सांगते नुसतं जळजळत आहे, रात्री खूप जळजळत आहे, आणि झोप लागते का तर लागते, झोप लागल्यावर सांगते. दुसरा पेशंट सांगते की रात्री जळजळत आहे पण झोप मोडते जळजळ म्हणून. आणि तिसरा पेशंट सांगतो इतकी आग पडते की शांत बसू शकत नाही, इकडे तिकडं फिरत राहतो नुसता. इंटेन्सिटी क्वालिफाईज म्हणजे तुम्हाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा त्या सिम्पटमला हे इंटेन्सिटीवर पण ठरणार आहे. ज्यावेळेस रेमेडी डिफरन्शिएशन करायला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला सिम्पटमची इंटेन्सिटी पण विचारात घ्यायला पाहिजे की मग प्रत्येक रेमेडीमध्ये सिम्पटमची सेन्सेशनची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे प्रत्येक रेमेडीची. त्या पद्धतीने तुम्हाला इंटरप्रेट करायला पाहिजे. ओके, ॲपेटाईट थर्स्ट पण आहे. थर्स्ट आहे, थर्स्टलेस आहे, ॲपेटाईट लॉस आहे, ॲपेटाईट इन्क्रीज आहे, याच्यावर करतात. याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता जर तुम्ही ॲक्यूट केस घेत असता तर ॲक्यूट व्हायरल असेल किंवा कुठला ॲक्यूट असेल त्याच्यामध्ये युजली ॲपेटाईट लॉस होते का ॲपेटाईट इन्क्रीज होते? लॉस होतो. तर फॉस्फरस असा आहे की त्याच्यामध्ये ॲपेटाईट वाढते. लक्षात ठेवा. ज्यावेळेस पेशंटमध्ये असते माझी आजारी पडल्यापासून भूक फार वाढलेली आहे, यू शुड थिंक ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसमध्ये काय होतं? ॲक्टिव्ह मेटाबॉलिझम होतं. फॉस्फरस यू शुड थिंक ऑलवेज फॉस्फरस थिंक करायचं त्यावेळेस. सगळ्यात FGTमध्ये म्हणजे की नुसता खाऊ करता आजारी पडायच्या सोडीनं आजारी पडायची खूप भूक लागते.
डॉक्टर पेशंट लगेच येतं आजारी पडायचं नाही. डॉक्टर मी आजारी पडणार आहे का मला प्रत्येक वेळेस आजारी पडायच्या आधी खूप भूक लागते नुसतं खाऊ खावतो म्हणून मला समजते की मी फिक्स आजारी पडणार आहे म्हणून आधीच गोळ्या घ्यायला लागलो सोडी नको रात्रीचं उठून पण खातो सोडायला त्याच्यावर मी कॉन्स्टिट्यूशनला गेलो. कॉन्स्टिट्यूशनल फीचर आहे एखाद्या इट इज ऑब्जेक्टिव्ह. एखाद्या सेगमेंटसाठी ट्रू टू द पार्ट ट्रू टू होल. होय त्याला फिक्स जनरल टोटॅलिटी म्हणते. म्हणजे की काही पेशंटला ना आजारी पडायच्या आधी फिक्स काहीतरी सिम्पटम डेव्हलप होते मग त्याला समजते की हे असं मला व्हायला लागलं ना की मी फिक्स आता आजारी. तुम्ही घ्या हां तुम्ही ज्यावेळेस तुम्ही घेत असते घ्या डेफिनेटली या पॉईंट घ्या. बऱ्याच दिवस झाले की तुम्ही ह्या गोष्टी नाहीत मिळत तुम्हाला ते सेन्सेशन त्यांना इम्पॉर्टंट नसतं तिथं. आपल्याकडे ते इम्पॉर्टन्स फार आहे कारण तिथं आपण काय घेतो सेन्सेशन ॲज यू मेंटल फिजिकल और स्पिरिच्युअल. इव्हन त्यांचं सेन्सेशन असतं आणि या गोष्टींना मला काय पेन असली होती की तेव्हा आता मला घेऊन जा तुझ्याकडं या लेवलला पण त्यांचं राहतं सेन्सेशन. काय काय स्वप्न येतात काय काय वेगळं फिलिंग येतं विअर्ड फिलिंग. हां बिहेव करतात ते कधी कधी त्यावेळेस ते डिफरंट सेन्सेशन ते सिम्पटम बरोबर असायला पाहिजे सेन्सेशन तर त्याला खूप वाटतं ते कन्फर्मेंट बाकीच राहतात पुढच्या बाजूला आणि सेन्सेशन ते सिम्पटमचं असायला पाहिजे का त्याच्याबरोबर असं जे सांगतं ना की हे स्वप्न आलं आता मी आजारी पडणार आहे वॉर्निंग साईन म्हणजे पेशंट सांगतो होतं ना तसं पण होतं ना. मग तेच तर महत्त्वाचं आहे टोटॅलिटीमध्ये. मला व्हायरल फीवर येण्याच्या आधी कॉल्पिटेशन होतं थोडा वेळ आणि मग लगेच संध्याकाळी त्या दिवशी असं होतं हां. 99% मग ते फिक्स जनरल टोटॅलिटीमध्ये आहे. मग तुम्ही जर ती एक सिम्पटम घेऊन रेमेडी दिली ना की डिसीज तिथंच अबाउट होतो मग तुम्हाला व्हायरल फीवर येणारच नाही कारण रेमेडीचा डोस एक डोस घेतला की थांबतो सगळंच थांबणार. आणि नंतर कदाचित पुढच्या वेळेस तुम्हाला ते होणार पण नाही. होणार पण नाही. मी लहानपणापासून बघते मला असं होतं की दिवसापासून मला जाणवतं आता कसं तरी होते मला त्या दिवशी संध्याकाळी येतच मला. डेफिनेटली Definitely. हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये काय तर होत असतं त्याला सायन्स नसतात ते होय. त्याला आपण महत्त्व देत नाही बायोलॉजी डायरेक्ट पेशंट असं होते तसं होतं असं म्हणतात पण ते काहीतरी असते प्रत्येकाचं हे तुम्ही पेशंटवरती ते तुमचं त्या लेवलला गेला पाहिजे तुम्ही किंवा तुमच्याकडे ते काढता होय. असं आहे. म्हणजे व्यवस्थित हिस्ट्री टेकिंग हे खूप महत्त्वाचे. म्हणून उगाचच केस फिनिश करायचं संपवून घेऊ नका तुम्ही पाट्याला सगळ्या प्रत्येक डिटेल कदाचित 2-3 सिटिंग घ्या तुम्ही 3 सेशनमध्ये केस टेकिंग बिल्ड करा पण तुम्ही व्यवस्थित घ्या. बऱ्याचदा काय होतं माइंडच डिटेलमध्ये घ्यायचं ते होतं पण हे राहतं तुमचं हे महत्त्वाचं असतं कारण ह्याच्यातनंच आपल्याला वेगवेगळ्या रेमेडी मिळतात आणि रिझल्ट खूप फास्ट मिळते. सो इनिशियल प्रॅक्टिसमध्ये हेच मला सांगतो मी डॉक्टर कुमार मी तर चालू केली 2009 प्रॅक्टिस 2010ला मला एक कुमार सरांना एक रेफर पेशंट केला होता कोणीतरी त्यांच्या नावानं सायकेट्री सर म्हणले माझा एक विद्यार्थी इथं आहे तर तू असं कर की तू तिथं त्याला दाखव. ती पेशंट माझ्याकडे आली सरांनी मला मेसेज केला की सायकेट्रीची पेशंट आहे असे सुद्धा रेफर करतोय मी असे असले काही इश्यूज आहेत त्याच्या आईचा मला फोन आला होता हे माझ्या डोक्यात एकच सरांनी पाठवलं पेशंट सायकेट्रीचं पेशंट आहे फुल माइंड त्याचं 2 सेशनमध्ये सगळं घेतलं. सरांना मी केस सांगितलं तर सरांना केस सांगून आम्ही प्रिस्क्राईब करायचो बऱ्याच वेळेस सरांना केस सांगितलं अशी सगळ्या गोष्टी सांगितल्या 1.5 तास येतो. सर मला म्हणजे फिजिकल चेंजेस काय का सर घेतलीच नाही म्हटलं सर म्हटले मला सांगितली सो सायकॅट्रिक पेशंटमध्ये फिजिकल चेंजेस इम्पॉर्टंट नाहीत असं नाही खूप महत्त्वाचे कारण सायकॅट्रिक पेशंटमध्ये तुम्ही जर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक मिळाला तर शुअर शॉर्ट रिझल्ट मिळणार तुम्हाला. म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक इज हायली इम्पॉर्टंट इन सायकॅट्रिक केसेस माइंड केसेस. त्याच्यामुळं सायकॅट्रिक केसेसमध्ये फिजिकल्स परफेक्ट घ्यायचेच कारण त्याच्यावरच रेमेडी दिली की तुम्ही रिलाय राहू शकता त्याच्यावर. कारण बऱ्याच सायकॅट्रिक डायग्नोसिस रेअर डायग्नोसिस सायकॅट्रिकची माहितीच नसतील आपल्याला. पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर असू दे किंवा पॅनिक डिसऑर्डर असू दे त्याच्यामध्ये अँझायटी घेऊन किंवा नुसतं डिप्रेशन आहे का डिस्थायमिया आहे हेच माहीत नसेल लो मूड राहतोय आणि डिस्थायमिया आहे तर ते तुम्ही कॅरेक्टरिस्टिक म्हणून घेऊ शकत नाही. इट इज कॉमन टू डिसीज. त्याच्यामुळे सायकॅट्रिक डायग्नोसिस आज करेक्ट माहीत असेल तर मग तुम्ही सायकॅट्रीमध्ये व्यवस्थित प्रिस्क्राईब करू शकता व्हॉट इज कॉमन टू डिसीज आणि व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक हे बाजूला काढून जसं आपण फिजिकल लेवलला बाजूला काढतो की कॉमन आणि कॅरेक्टरिस्टिक तसंच माइंड लेवलला पण आपल्याला कॉमन आणि कॅरेक्टरिस्टिक डिसीज डायग्नोज करून बाजूला काढायला लागतो. म्हणजे अपोजिशनल डिफाईन डिसऑर्डरमध्ये ती पोरगा ऐकतच नाही दंगाच करते उलटच करते इट इज कॉमन. अँटी सोशल बिहेवियर डिसऑर्डरमध्ये अँटी सोशल काहीतरी करते इट इज कॉमन फॉर दॅट डिसऑर्डर. ते कॅरेक्टरिस्टिक म्हणून नाही घेणार आपण कारण इट इज कॉमन फॉर दॅट डिसऑर्डर. मग त्याच्यामध्ये काय तर फिजिकल्समध्ये जायचं जास्त
त्यामुळे तुम्हाला सायकॅट्रिकचं डायग्नोसिस परफेक्ट माहीत पाहिजे, तर मग तुम्ही नुसत्या माइंडमध्ये जा सायकॅट्रिक केसेसमध्ये, नाहीतर मग नुसत्या माइंडवर जाऊ नका. फिजिकलला जास्त महत्त्व आहे. जर कोलिलिटीस असेल समजा फिजिकलला, तर सेन्सेशन याची पूर्ण त्याची इंटरव्ह्यू करणार आपल्याला. त्याचे सेन्सेशन काय टिपिकल प्रत्येकाचं वेगळं असणार आहे, ते महत्त्वाचं. बाकीचे पण थोडंसं आपल्याबरोबर सेन्सेशन या सगळ्या गोष्टी घेणारच आहे. पॅथोजेनेसिस कॉमन्स असणार आहे त्यांच्यासाठी. आता महत्त्वाचं तो मोडॅलिटी. ओके, सो मोडॅलिटीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या मोडॅलिटी आपल्याला घ्यायला लागतात. प्रेसिपिटेटिंग मोडॅलिटीज, प्रीडिस्पोजिंग मोडॅलिटीज आणि मेंटेनिंग मोडॅलिटीज. सो त्याचं मिनिंग ते तिन्ही डिफरन्शिएट कसं करणार. प्रेसिपिटेटिंग मोडॅलिटीजमध्ये काय, प्रीडिस्पोजिंग मोडॅलिटीजमध्ये काय आणि मेंटेनिंग मोडॅलिटीज काय. काय माहिती आहे तसं? प्रेसिपिटेशन आपण केमिस्ट्रीमध्ये बघतो ना, एक जमा होणे सगळं. जसं म्हणजे बॉडीमध्ये आधी काय काय आजार होऊन गेले किंवा काय काय गोष्टी झाल्या, त्यामुळे तो आजार तयार होऊन गेला. प्रेसिपिटिंग म्हणजे मिनिंग काय प्रेसिपिटिंगचं? प्रेसिपिट झालं, कशाने प्रेसिपिट झालं, गोळा होणे. कशाने झालं? कशाने झालं, कशाने झालं? इट इज कॉल्ड एज ट्रिगर. ट्रिगर फॅक्टर. ट्रिगर फॅक्टर हे झालं डिसीज चालू. ट्रिगर फॅक्टर आपण प्रेसिपिटिंग मध्ये बघतो. प्रीडिस्पोजिंग मध्ये काय बघतो? प्रीडिस्पोजिशन. प्रीडिस्पोजिशन अफेक्टेड एरिया नाही. प्रीडिस्पोजिशन म्हणजे काय, विच यू आर लायबल टू. तुम्हाला ते होणार आहे प्रिडिक्ट करू शकतो आपण. म्हणजे की तुम्ही प्रीडिस्पोजिंग आहे, खूप हायपर सेन्सिटिव्ह आहे, तर मग सेन्सिटिव्हिटी त्याच्यामुळे त्याला डिसीजकडून येणार आहे. फॅमिली बॅकग्राऊंड आहे तुमचं. हां. गाऊटचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. तुम्ही मटण खात्यासारखं फॅमिली बॅकग्राऊंड दोघं तिकडे नाही घरात होणार आहे. शुगर आहे, लय गोड खाते, प्रीडिस्पोजिंग आहे. लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. ओके, सो प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स पण आपल्याला लक्षात आले पाहिजे. आणि मेंटेनिंग म्हणजे काय, मेंटेनिंग फॅक्टर्स. मार्शी डॅम एरियामध्ये राहतो सारखं, त्याला मलेरिया होतो सारखं. हे काय उदाहरण आहे तसं. त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या थंड सो लाईक वाईज दिस मेंटेनिंग फॅक्टर. आणि एलिमेंट फॉर्म तर आपण घेतो. एलिमेंट फॉर्म तर पाहिजे, याच्यानंतर हे चालू झाले. मॉडेल्स वेगवेगळ्या टाईपचे असतात. हा लक्षात ठेवा. मॉडेल तेवढ्या टाईपचे आपल्याला विचारता आल्या पाहिजे. पेशंट सांगतो तेवढ्याच आपण थांबतो. टाईम मॉडेलिटीज आपल्याला घ्यायचे असतात. टाईम मॉडेलिटी म्हणजे काय, कुठल्या टायमिंगला झालं आहे, सकाळी झालं आहे, संध्याकाळी झालं आहे, दुपार झालं आहे, रात्री झालं आहे, ते पण मग किती वाजता झालं आहे, 1 वाजता झालं आहे, 2 वाजता झालं आहे, 4 वाजता झालं आहे, पेशंट सांगतात. आपण त्याला फार विचारत बसत नाही आहे. टाईम मॉडेलिटीज फार फार महत्त्वाचं आहे. टाईम मॉडेलिटीजवरती बोगरचं एक पुस्तक पण आहे, टाईम मॉडेलिटीज म्हणून. ते टाईम मॉडेलिटीजचं इम्पॉर्टन्स आहे तेवढं, कारण त्यानुसार त्या पेशंट पण ते आजारी पण पडतात तसे फिक्स टायमिंगला सुद्धा. म्हणजे प्रिफेसमध्ये टाईप ऑफ मॉडेलिटी, म्हणजे की इन्व्हायरमेंटल मॉडेलिटी, टाईम मॉडेलिटी, पोस्चरल मॉडेलिटी, फूड मॉडेलिटी, पेशंट मॉडेलिटी, हे सगळं 11 मॉडेलिटीज आहेत. आणि ह्याच्यातच सगळं फिरत असल्या प्रत्येक सिस्टीम वाईज ठराविक मॉडेलिटीज पुढे येते. लायकोपोडियम 4 ते 8 होणारच. कालिका पाटे रात्रीनंतर, मध्यरात्रीनंतर. कसं आता प्रत्येकाचं त्या मलेरिया काही जणांचे या टायमिंगलाच होतो, ताप येतो, 2 दिवसांनी येतो, 4 दिवसांनी येतो, कधी आठवड्यात येतो, किंवा ह्याच टायमिंगला येतो. तर ते रेमेडीज आहेत परफेक्ट त्याच्यासाठी. आपल्या टाईम मॉडेल्स महत्त्वाचे असतात. टाईम मॉडेल्सला आपलं इम्पॉर्टन्स आहे. टेम्परेचर म्हणजे गरम थंड काय वाटतं तुम्हाला, त्याचं कशाने बरं वाटतं, कशाने कमी होतं, काय सगळं. सपोज आता कालिका काय रेमेडी, चिले का हॉट आहे, ठीक आहे, तर मग माहिती कालिका चिले. पण त्याला पाईल्समध्ये फिशरमध्ये बेटर बाय कोल्ड वॉटर ॲप्लिकेशन असतं. मग आपण कालिकामध्ये स्पेसिफिक समजतो. कालिकाला बेटर बाय कोल्ड ॲप्लिकेशन असेल तर कालिका यू थिंक ऑफ फिशरमध्ये पाईल्समध्ये आपण कन्सिडर करू शकतो. असं टाईम टेम्परेचर मॉडेलिटीज खूप त्यासाठी महत्त्वाचं असतं. कोल्ड नाही बेटर का वार्म बेटर आहे काय कशासाठी. त्यानंतर ॲग्रेशनला जास्त महत्त्व देतो. ओपन एअरनं बेटर आहे का ॲग्रेशन आहे. पर्सिटिलामध्ये ओपन एअरनं बेटर आहे. हेपार्सलला ओपन एअरनं ॲग्रेशन आहे. रेमेडी पण आपल्याला तिथे क्लिक होतात, पण रेमेडी द्यायची नाही तिथं. लगेच तुम्ही प्रिस्क्रिप्शनला जायचं नाही. यू शुड थिंक ऑफ दॅट. काय काय डोक्यात रेमेडी आली की तिथंच केस थांबते, विषय संपला. कारण मग तुमचं पुढचं क्वेश्चन सगळं त्या रेमेडीनुसार होतं. त्यामुळे कुठलीच रेमेडी केस पूर्ण होस्तोवर डोक्यात आली नाही पाहिजे.
मग ते फिजिकल लेवल असू दे किंवा माइंड लेवलला असू दे. म्हणजे की एक माझ्याकडे एक पेशंट सांगायचं सर मला कॉन्स्टिट्यूशन कधी की मला समजतं की मला ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन होईल ना त्यावेळी ढग आलं आलोस कॉन्स्टिट्यूशन ढग क्लाउडी वेदरमध्येच कॉन्स्टिट्यूशन इतर वेळेस होत नाही. मी सकाळी उठलो बाहेर गेलो नसलो मी टॉयलेटला गेलो झालं नाही हे मला समजतं बाहेर ढग आले. ओके. जसं आता ते माझ्याकडे टाईममुळे लक्षात आलं. माझी एक पेशंट होती देतो उदाहरण नाही म्हणून त्या खोकला एक मुलाला बराच होत नव्हता. 2-3 आठवडे झाले ॲलोपॅथी घेतली त्याने माझ्याकडं पण बरा होत नव्हतं. कॉन्स्टिट्यूशन दिलं ॲक्युडी दिलं काहीच होत नाही. मग त्याला तिची आई सांगता मला सांगायला 2 वेळा सांगितलं तुम्ही लक्षात नाही. डॉक्टरला खोकला एकाडे घेऊ शकतो अल्टरनेट डे कफ ॲग्रेवेशन. मी आपण कशाला एवढं महत्त्व पण आहे त्याला महत्त्व द्या तुम्ही. अल्टरनेट डे ॲग्रेवेशनमध्ये एकच रिमिडी आहे कफ अल्टरनेट डे ॲग्रेवेशन. लायकोपोडियम सिंगल रिमिडी आहे. लायकोपोडियम नंतर त्याला खोकला चालत नाही परत कधी. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनला जाऊ शकता आणि त्याचं कॉन्स्टिट्यूशनच लायकोपोडियम होतं. मग मी तेच सांगितलं ना आलोच कॉन्स्टिट्यूशन आलं झटक्यात पुढे. फिजिकल किती व्यवस्थित घेतं हे महत्त्वाचं आहे. सो पोश्चर कुठल्या पोश्चरमध्ये ते पण महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं की काय काय मेलनकोलिक असेल तर तुमचं पेनफुल साईडवर बरं वाटतंय का पेनलेस साईडवर बरं वाटतं त्याच्यावरती रेमेडीज वेगळे आहेत तुमच्या. पोश्चर कुठल्या पोश्चरमध्ये जरा बरं वाटतं एक्झाम्पल सांगायचं बिंग अलोन एकटं बरं आल्यानंतर बरं वाटतंय. नॅट्रमूनसारखे रेमेडी इंग्लिशसारखे रेमेडी येतात का मला सगळ्या कंपनीमध्ये पाहिजे असते. बिंग अलोन ॲग्रेवेशन असते कलकिऱ्यावाले असतात आणि बिंग अलोन ॲग्रेवेशन असतं. ठीक आहे मी एक जनरल सांगतो मी रेमेडीवर जाऊन नका पण त्याच्यातून आपल्याला थोड्या आयडिया येतात. मोशन म्हणजे मुवमेंट्सनं बरं वाटतंय का मुवमेंटनं बरं कमी होते आपलं वाढतंय. आणि ह्याच्याबरोबर पॅथॉलॉजीचा पण विचार करायचा प्रत्येक मॉडेलिटी बरोबर. कारण पॅथॉलॉजीमध्ये ते कॅरेक्टिक येऊ शकते. RA मध्ये मोशन अमोलेशन इट इज कॉमन. आणि ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये मोशन अमोलेशन इज हायली कॅरेक्टिक. त्यामुळे प्रत्येक गोष्टी मग ते टेम्परेचर असू दे प्रत्येक मॉडेलिटी असू दे त्याच्यामध्ये पॅथॉलॉजीचा परफेक्ट विचार केला पाहिजे. मग ते पॅथॉलॉजीला सुसंगत आहे का अप्रॉप्रिएट आहे का मॉडेलिटी. जर अप्रॉप्रिएट नसेल तर मग घ्यायचं. स्लीपचं आहे स्लीपचं तर स्लीपलेस स्लीप आफ्टर ॲग्रेवेशन असेल तर त्या रेमेडीज वेगळ्या आहेत. स्लीपने ॲम्ब्रेशन मायग्रेन असेल स्लीपला ॲम्ब्रेशन असेल सो दॅट इज कॉमन विथ मायग्रेन. यू शुड नॉट कन्सिडर. इटिंग किंवा ड्रिंकिंगचे पण हॅबिट असतात त्यांच्या खाल्ल्यानंतर किंवा ह्याच्यानंतर काही काही थ्रोट पेन असतात ते बेटर बाय इटिंग बट ॲग्रेवेशन आफ्टर ड्रिंकिंग सो दॅट त्या रेमेडीज असतात. आलं लक्षात. त्याचा कुठला आहे मला किंवा एमटी सोलिंगनं बरं वाटतं अग्रेवेशन होते पण बाकीचं खाल्ल्यानंतर वाढतं. सॉरी लॅकेसिस किंवा अशा रेमेडीज होतो. टचने पण बरं वाटतं त्यांना का त्रास होतो. त्याच्यामुळे ते कॉन्स्टिट्यूशन बिहेवियर असतं सगळ्या म्हणून हे सगळे इम्पॉर्टंट आहे. प्रेशरनं ॲम्युलेशन आहे का ॲग्रेवेशन आहे. ओके. डिस्चार्जेसनं ॲग्रेवेशन आहे का ॲम्युलेशन आहे कशाबद्दल. लॅकेसिस ऑल डिस्चार्जेस ॲम्युलेशन क्लिअर सिम्पटम्स मोर द फ्लो मोर द रिलीफ असं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिस्चार्जेस इट इज अ पॅथॉलॉजिकल जनरल. म्हणजे तुमच्या पॅथॉलॉजीमध्ये मागं आपण डिस्चार्जेसचा टाईप कसा आहे. डिस्चार्जेस स्ट्रिंगी आहेत ॲक्रिड आहेत ब्लँड आहेत कलर कसा आहे काय म्हणजे नुसता पस बघायचा झाला तर पसचा कलर कसा आहे पसचा स्मेल कसा आहे पसची कन्सिस्टन्सी कशी आहे थिक आहे का लिक्विड आहे का ब्लडी आहे येलो आहे का व्हाईट आहे स्मेलची इंटेन्सिटी किती आहे कोरोडिंग आहे का ह्याच्यावर सुद्धा तुम्ही रेव्हिंगला जाऊ शकता. फक्त तुम्हाला त्याची डिटेल्स सगळी शेड बघितलं पाहिजे त्या पसची. हे ॲक्रिड असेल तर आर्सेनिकचा विचार कराल ब्लँड असेल तर पर्सेंटलाचा विचार कराल थिक असेल तर हेपारसलचा विचार कराल किंवा कोरोडिव्ह ॲक्रिड असेल येलोइश असेल सल्फर येईल कल्केरा सल्फेट म्हणजे नुसत्या पसवर सुद्धा तुम्ही हे बघू शकता. त्याच्यामुळे डिस्चार्जेस म्हणजे परवा नुसतं डिस्चार्जेस रोफी आणि डिफिकल्ट टू एक्सप्रेस आणि काली नाही डायरेक्ट इंडियाला त्याला देऊन टाकल्या पेशंटला किंवा खूप सगळीकडनं फिरून आले थांबतच नव्हतं खोकला आणि कफ सारखा व्हायचा म्हणजे की तुटतच नाही तारच धरते. दुसरा एक कॉकस कॅक्ट आहे म्हणजे की थुंकलं तर ते तार धरते बेसिनपर्यंत त्याला स्वतःला साफ करायला लागतं बेसिनमुळे म्हटलं तर जात नाही डिस्चार्जेस आढायचं होणार म्हणजे की हे सगळं बघायचं आपल्याला व्यवस्थित. त्यामुळे डिस्चार्जेस व्यवस्थित बघायचं. मग ते ब्लड असू दे ब्लड कुठल्या टाईपचं आहे कोॲग्युलेटेड आहे क्लॉटेड आहे थीन आहे थिक आहे कलर कसा आहे ब्लॅकिश आहे डार्क आहे ब्लडचं व्यवस्थित वेगळा स्मेल काय येते का पण हे मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये पण डिटेल आहे. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित बघायचं आपल्याला डिस्चार्जेस.
आणि इट इज कॅरेस्टिक. त्याच्यावर आपल्याला रेमेडी मिळणार आहे. ओके. सो ॲग्रेशन ही इमोशन, तर याला महत्त्व कशाला द्यायचं ग्रेडेशन करताना तुम्ही टोटॅलिटीमध्ये घेताना लोकेशनच्या या ॲग्रेशन ॲग्रेशनच्या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ॲग्रेशन इन इमोशनल स्पियर. इमोशनल ॲग्रेशनला सगळ्यात जास्त महत्त्व लागतं. सेकंड येतं ॲग्रेशन इन जनरल स्पियर. जनरल ॲग्रेशन काय असेल ते ना. मग ॲग्रेशन इन पर्टिक्युलर लास्ट. ॲग्रेशन पर्टिक्युलर लास्ट आहे. पर्टिक्युलर ॲग्रेशन स्पेशल काय असतं पार्टिसिपेशन तर ते लास्ट आहे. आणि ॲग्रेशन कन्सिडर टू बी ॲट द लास्ट. ॲग्रेशन सगळ्यात लास्टला कन्सिडर. या पद्धतीने तुमचं ग्रेडेशन पाहिजे टोटली. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही इम्पॉर्टन्स देणार की आता 2 ॲग्रेवेशन आहेत, एक इमोशनल स्पिअरला आहे आणि एक पर्टिक्युलरला आहे. तर मग आता ती रेमेडी दोन्ही कवर करतात. एक रेमेडी इमोशनल स्पिअरचं कवर करते आणि एक पर्टिक्युलरचं करते. परत मग ह्याच्यात महत्त्व कुणाला देणार इमोशनल स्पिअरला. परत त्याच्यात इंटेन्सिटी पण बघणार की इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे इट इज कॉमन टू दॅट डिसीज ऑर नॉट ते पण बघणार. म्हणजे इमोशनल स्पिअरला एक कॉमन ॲग्रेवेशन आहे आणि लो इंटेन्सिटी आहे, तर मी त्यावेळेस ते कन्सिडर नाही करणार. मग पर्टिक्युलरला कॅरेस्टिक आणि हाय इंटेन्सिटीचं कन्सिडर करेल. म्हणजे ह्या गोष्टी परत तुम्हाला विचार करायला लागते. इंटेन्सिटी किती आहे आणि ते कॉमन आहे की कॅरेस्टिक आहे ॲग्रेवेशन. पण ग्रेडेशन हे करताना ह्या पद्धतीनेच पुढं जाऊन ते टोटॅलिटीमध्ये घ्यायचं आणि रेमेडीला जायचं. ओके. कन्कॉमिटंट सगळ्यात LSMCमध्ये इम्पॉर्टंट असेल तर कन्कॉमिटंट जर तुम्हाला मिळाला तर डेफिनेटली तुम्ही यू आर टचिंग युअर प्रिस्क्रिप्शन. सिम्पटम्स दॅट अकंपनी द चीफ कंप्लेंट विच बिअर नो अदर रिलेशनशिप टू द चीफ कंप्लेंट. चीफ कंप्लेंटशी काही संबंध नाही आहे पण त्याच्यासोबत हा सिम्पटम त्याला आलेला आहे. सो दॅट इज इम्पॉर्टंट इन कन्कॉमिटंट. एखादा फिजिकल तो सांगतोच तुम्हाला त्याच्यावर आपल्याला काय करते इंडिव्हिज्युअल रिॲक्शन करते. इंडिव्हिज्युअल रिॲक्शन करते डिटरमाइन प्रिस्क्रिप्शन मोस्ट प्रिस्क्रिप्शन कुठले पण आता एखादे इरिटेबिलिटी असेल किंवा फिजिकल असेल कन्कॉमिटंट किंवा मेंटल कन्कॉमिटंट असेल कुठला पण असेल त्याच्यावर त्याची रेस्टलेसनेस असेल किंवा फिजिकल म्हणजे जसं समजा डोकं दुखत असताना त्याला युरिनेशनलाच फार वाढलेलं आहे. ओके. इट लाईक जलसेमियामध्ये मेंटल कम्पाउंड डोकं दुखलं डॉक्टर मला असं वाटतं की डोकं दुखलं या जगात मला कोणच नाही आहे. 4 सेकंड फिलिंग हेडेक ड्युरिंग 3-4 रेमेडी आणि त्याच्यावर रेमेडी दिली. मी फक्त ॲक्युट घेऊन गेलो त्यामध्ये केस घ्यायला परत येईल आणि ॲक्युटसाठी प्रिस्क्राईब केलं आणि परत ती आलीच नाही. ते परत नंतर तिला जरा पाठवलं त्याला विचार काय झालं डॉक्टर ती आली नाही म्हणजे तिला बोलवलेलं केसला म्हणजे नाही डॉक्टर तिचं थांबलं. 12 वर्षाचं हेडेक होतं आणि परत तिला हेडेकच झालं नाही आणि 3 महिन्यांनी ती दुसऱ्याला तिला विचारलं की ती पेशंट का नाही ते म्हणजे तुझं थांबलं त्या दिवशीच तुम्ही दिलं त्या दिवशीच. म्हणजे एवढं कंपाऊंड तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता तुमची. जसा मेंटल आहे तसाच फिजिकल कॉन्फिडन्स पण इम्पॉर्टंट असतात त्याच्यासोबत. मेंटल सिम्पटम बरोबर फिजिकल कॉन्फिडंट हायली इम्पॉर्टंट आहे. सायकॅट्रिक डिसीजमध्ये फिजिकल कंपाउंडमेंट आणि फिजिकल डिसीजमध्ये मेंटल कंपाउंडमेंट आहे इज हायली कॅरेस्टिक. पण बाकीचे कंपाउंडमेंट येते ते पण खूप महत्त्वाचे. पण त्याला सगळ्यात महत्त्वाचं इट शुड हॅव स्ट्रिक्ट टाईम कोरिलेशन. स्ट्रिक्ट टाईम कोरिलेशन म्हणजे काय ज्यावेळेस ती पॅथॉलॉजी चालू झाली त्यावेळेसच ती चालू झाली. नाही माझं डोकं दुखतंय पण मला 4 महिन्यापासून असं वाटतंय इट इज नॉट कंपाउंडेड. किंवा डोकं माझं 4 महिने चालू दुखते आणि आता गेल्या आठवड्यापासून असं वाटतं इट इज नॉट कंपाउंडेड. इट शुड बी हॅव स्ट्रिक्ट टाईम कोरिलेशन. म्हणजे ज्यावेळेस हे चालू झालं त्यावेळेसच हे चालू झालं पाहिजे. बरोबर चाललं पाहिजे. डिसीजच्या पॅथॉलॉजी त्याचा काही संबंध नसायला पाहिजे. हां इट शुड नॉट बी प्रिस्क्राइब्ड अकॉर्डिंग टू पॅथोफिजिओलॉजी. म्हणजे आता तुम्ही किडनी स्टोनमध्ये वॉमिटिंग होत आहे कंपाउंडेंट आहे का कॅरेस्टिक आहे? इट इज कॉमन बिकॉज इट इज कॉमन नर्व सप्लाय वॅगस आणि ते दोन्हीचे अफरंट एक आहेत त्याच्यामुळे बॉडी कन्फ्यूज होते की कुठून येतं इंटेस्टाईनमधून आलेला पेन स्टिमल आहे का किडनीमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मग ते रिफ्लेक्स हे होऊन नर्व रूट कॉमन आल्यामुळं वॉमिटिंग डेव्हलप होतं. त्यामुळे तुम्हाला अनाटॉमी परफेक्ट माहीत पाहिजे की त्याचा नर्व सप्लाय नर्व रूट काय आहे. ज्यावेळेस एक्सटेन्शन रेडिएशन आपण बघतो त्यावेळेस पण त्याच्यावर तुम्हाला कॅरेस्टिक ते ठरणार आहे. म्हणजे रिझल्ट कशावर ठरणार तर तुमचं अंडरस्टँडिंग किती आहे अनाटॉमी फिजिओलॉजीचं त्याच्यावर ठरणार. मोनिमिशन हा कन्सेप्ट पहिल्यांदा सगळ्यात हे केला आणि लॅक्टिक गोवरनं परत त्याला फुल्ली युटिलाइज केला.
बॉडमॅनचा रूल आहे एक लक्षात ठेवा हा रूल हां मेंटल कन्कॉमिटंट इन फिजिकल एलिमेंट अँड फिजिकल कन्कॉमिटंट इन मेंटल एलिमेंट इज हायेस्ट इम्पॉर्टंट कीनोट सिम्पटम इन युअर केस सगळ्यात महत्त्वाचं मला काय म्हणतो ओके त्यात काय काय बघायचं कन्कॉमिटंटमध्ये जे मेंटल्समध्ये टेमनियर प्राणमन कसं आहे कसा वागतो काय रेसलेस कसं आहे का नर्वस एक्साइटेबिलिटी होते का फेशियल एक्सप्रेशन्स काही चेंज होतात का त्या दरम्यान टॉर्पर आहे का काय लिथार्जिक झाला आहे का आणि इम्पॉर्टन्स ऑफ कन्कॉमिटंट काय इट्स अ इनहेरंट कॉन्स्टिट्यूशनल डिफरन्सेस अँड टेन टू रिमेन कॉन्स्टंट अँड बी पेशंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द डिसीज म्हणजे नक्षमेकाचे पल्सिंद्राचे प्राण्याचे फिक्स राहतात तसे काही कुठल्याही एक झाल्या तसे तुम्हाला एक केस दाखवतो मायग्रेनची केस एक आहे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करायचं ओके मस्त आता मी सांगतो थिअरी असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे प्रॅक्टिकली काय तुम्हाला एक केस दाखवतो शी वॉज अ टीचर आता नाही आहे टीचर काय हेडेक होता 12वीच्या क्लासपासून आणि इन्क्रीज सिन्स अ इयर आता या वर्षभरात वाढला तो कसा होतो बघा पोस्टेरियर नेक ऑफ नेकपासून चालू होतो बिहाइंड इयर टू फॉरवर्ड अँड टेम्पल्स आणि फायनल सेकंड वर द अप्पर आहे राईट साईडेड हेड राहतो लेफ्ट साईडपेक्षा जास्त मोस्टली राईट साईडेड जास्त असतो ऑनसेट त्याचे ग्रॅज्युअल आहे एव्हरी 2 टाइम्स अ मंथ आणि होल डे राहतो आणि इंटेन्सिटी त्याची इन्क्रीज सिन्स इयर सो आता त्याचा सेन्सेशनमध्ये काय बघा ऑरा आहे तिला फ्लिकरिंग सेन्सेशन बिफोर आईज चालू होतं तिला हॅमरिंग टाईप ऑफ पेन राहतं हेड टाईटनिंग होतं त्यावेळेस नॉशॉमिटिंग राहतं तर कन्कॉमिटंट मॉडेलिटीज बघायची मॉडेलिटीज बघायची स्पेसिफिक बरोबर आफ्टर मेन्सेस 5th or 6th डेला होत असते नॉईज ॲग्रेशन होतं होल डे राहतो टाईट प्रेशरने ॲम्ब्युलेशन असतं ऑइली फूडने ॲग्रेशन असतं स्लीप ॲम्ब्युलेशन आहे डार्कनेसने ॲम्ब्युलेशन आहे अलोम्पिंग ॲम्ब्युलेशन आहे पेनकिलर इंजेक्शन घेतली बरं वाटतं तिची इरिटेबिलिटी प्रचंड वाढते त्यावेळेस सो व्हॉट इज युअर डायग्नोसिस आता सांगितलं मायग्रेन विथ ऑरा मायग्रेन विथ ऑरा असं म्हणायचं क्लासिकल टिपिकल अटिपिकल मायग्रेनचे आणखी प्रकार आहेत आता ऑरा सगळ्यात कधी मिळतो असं नाही ऑरा जर असेल हा तर त्याला डायरेक्ट रेप्युटेशन घेऊ नका कारण आपण मायग्रेनचंच पार्ट आहे इथंच तुम्हाला क्लिअर होतं मेडिसिन आणि हे ज्यावेळेस लिहाल ना त्यावेळेस खाली सेन्सेशनच्या खाली तिथं कोपऱ्यात खाली डायग्नोसिस लिहायचं डायरेक्ट म्हणजे 80% डायग्नोसिस शुड बी ऑन LSMC म्हणजे इथंच तुमचं डायग्नोसिस झालं पाहिजे जर डायग्नोसिस नाही झालं तर समजायचं की तुम्ही LSMC व्यवस्थित घेतलेली नाही तुमचं डायग्नोसिस इथंच व्हायला पाहिजे 20% ऑन एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम करून ठरवायचं आता स्टोन आहे तर सगळं घेतल्यानंतर तिथं खाली लिहायचं की रिनल स्टोन आहे ऑन एक्झामिनेशन तुमचं ते फायनल होणार आहे आणि फक्त इन्व्हेस्टिगेशन कन्फर्मेशन करायला पाठवणार आहे की किती MMचं आहे काय आहे कुठल्या टाईपचं इन्व्हेस्टिगेशन असतील ते प्रत्येक केसमध्ये तुमचं डायग्नोसिस चालूच पाहिजे सगळी पॅथॉलॉजी लिहू शकतात सगळं डिटेल पाहिजे सगळं तुमचं डायग्नोसिस तिथं यायलाच पाहिजे मी काय सांगतो यायलाच पाहिजे मस्ट LSMC झाल्यानंतर तरच तुमची LSMC परफेक्ट आहे कॅरेक्टरिस्टिक तिच्या घेतल्या हा तुम्ही सांगा त्यातले आपण काय घ्यायचं मी याच्यावरनं ॲक्च्युली माझ्याकडे मायग्रेन घेऊन आलेलो त्यावेळेस त्या तर तुम्ही त्यात काय घेणार आता याचं तुम्हाला ग्रेडेशनमध्ये पण जायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे सिम्टम सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सरांनी काय सांगितलं इट इज कंपाउंडेड महत्त्वाचं आहे म्हणजे काय येईल इरिटेबिलिटी हेडेबिलिटी नुसती इरिटेबिलिटी घेतली तर 700 मिळेल मग त्याची इरिटेबिलिटीची शेड घ्यायला पाहिजे ना आणि त्याचं कॉम्बिनेशन परम्युटेशन्स पुढं आता रिपोर्टेड तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे का ॲग्रिवेशन 5th डे 6th डे
मग इट शुड बी जनरलाइज. मग काय करायला लागेल? आफ्टर मेन्सेस. मग आफ्टर मेन्सेस काय आहे तुमचं? हेडेक. म्हणजे हेडेक आफ्टर मेन्सेस काय. दुसरं परत आणखी दुसरी काय मॉडेलिटी घेणार? कॉमन आहे का अनकॉमन आहे? डे टाइम कॉमन आहे का अनकॉमन आहे? टाईट प्रेशरने बरं वाटते, कॉमन आहे का अनकॉमन आहे? परत दुसरं डे टाइम घ्यायचं की नाही घ्यायचं. कारण वेन कॉमन सिम्पटम बिटवीन कॅरेस्टिक इंटेन्सिटी किंवा कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन्स. तर हे 3 मार्कला आहे. तर तुम्ही हे पेपरायझेशनला घेऊ शकता. ऑल्दो इट इज कॉमन, पण इंटेन्सिटी मेक कॅरेस्टिक. म्हणजे की केपरसपला कसं जराशी जरी हवा लागली तरी लगेच थंडी बसते, उडी बसते, अंतरातला हात जरी बाहेर काढला म्हणजे इट इज हायली कॅरेस्टिक. म्हणजे थंडी वाजते बाय एअर, इट इज कॉमन. पण नुसतं बारीक झुरूप दरवाजा जरी उघडा असला तरी उडी करते, इट कॅरेस्टिक. टाईट प्रेशर कॉमन कॅरेस्टिक कॉमन. ऑइली फूड कॉमन. स्लीप अकोमोडेशन कॉमन. डार्कनेस अकोमोडेशन कॉमन. ऑलोंडिन पेनकिलर इंजेक्शन कॉमन. परत मग आता पुढं सेन्सेशनमध्ये काय काय? नॉशिया वॉमिटिंग इट इज कॉमन. हेड टाईटनिंग सेन्सेशन. टाईप ऑफ पेन महत्त्वाचे, कारण प्रत्येक हेडची टाईप वेगळी येते. टाईप ऑफ पेन हे झालं. परत आता लोकेशनमध्ये जाऊन काय कॅरेस्टिक आहे? तर एक्सटेन्शन रेडिएशन ते कॅरेस्टिक आहे. आणि साईड इफेक्ट. लक्षात आलं कसं कसा विचार करायचा? कारण ह्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट रेमेडीला जात आहे. हॅमरिंग टाईप ऑफ पेन एक आपण घेतली ना, ते जरा त्याच्याकडे इंटेन्सिटी द्यायची राहिली फार होतं. हेडेक मेन्सेस आफ्टर घेतलंय, जसं सुरू डॉक्टर म्हटले रेडिएशन घेतलं आपण आणि इरिटेबिलिटी घेतली. रेमेडी कुठली आली? लॅकेसिस. ओके, पेशंट इज चिली आणि राईट साईड आहे, त्यामुळे आपण अदर ओफिडियास ग्रुपचा पण विचार करू शकतो. म्हणजे चिली ओपीडी बघायची आपल्याला. त्याच्यामध्ये पण तिचं मग बाकीचं माइंड थोडंसं मी बघितलं, तो शिवज नाच. म्हणजे एखाद्या ग्रुपमधली रेमेडी आली आणि ती कव्हर करत नाही, तर मग त्या ग्रुपमधल्या बाकीच्या रेमेडीचा विचार करायचा. 200 स्टॅप. ओके, ही नमुन्याची केस पण आहे तशीच. थोडंसं फास्ट जाऊया, 9:30 सांगूया. त्याच्यामध्ये पण तसंच आहे. या मॉडेल मी ॲक्युरेट केस आहे, तर ही क्रोनिकमध्ये आयडिया करायला होता. ॲक्युरेटमध्ये पण मी सगळ्या मॉडेल्स मी अशा पद्धतीने घेतल्या. आणि त्याचं मेंटल कॉन्कमिटसाठी मला लहान मुलगा होता तो, आणि त्याचा मेंटल कॉन्कमिटमेंट काय होता की निमोनियाच्या दरवेळेस त्याला इंजेक्शन द्यायचे, ते सगळं व्हायचं. आणि पण तो त्या कधी कुठल्या याला त्याला पेन्स कधी कंप्लेंट करत नव्हता, लहान असून सुद्धा एवढा. सो ही वॉज ऑलवेज कॉल. तेवढंच अलर्ट पण असायचं. ते फार कन्कमिट माझ्यासाठी होतं. बाकी सगळ्या गोष्टी होतच इम्पॉर्टंट. आणि त्याच्यानंतर त्याला स्टॅट होतं. सो मी आजच्या केस टेकिंगसाठी आपल्या आजच्या लेक्चरसाठी मोनिक्युशन BTPBचा रेफरन्स घेतला होता. सॉरी, मोनिक्युशन थेरपेटिक PFL यांचं. ओगर सिनॉप्टिकीचं MLWचं पण बुक चांगलं आहे, प्रिन्सिपल प्रॅक्टिस. ते वाचा, सगळ्यांनी वाचा. बेसिक सगळे प्रिन्सिपल आणि प्रॅक्टिस सगळ्यांनी वाचा. मोनिक्युशन कॅरेक्टरिस्टिक मॅथमॅटिकल रिपोर्टिंग, या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स घेऊन तुम्ही वाचा. बुक्समध्ये तुम्हाला मिळेल चांगलं. ठीक आहे, त्याचा टेस्ट तुम्ही काढून शिकूया. So thank you.